माझ्या मुलाला मी जास्त ओरडणार नाही, त्याला जास्त काही ओरडलं वगैरे तर मग तो काही चुकीचे ॲक्शन्स घेईल का, थोडं काही बोललं तर 7व्या मजल्यावरून उडी मारली वगैरे अशा काही न्यूज येतात. आपले शिक्षक होते, जे आमच्या शाळेतले शिक्षक होते जुने, ते बेदम मारायचे, म्हणजे भयंकर मारायचे. आणि आमचे पालक परत म्हणायचे की याने अजून चूक केली तर अजून मारा. हे आता आज चालत नाही. मुलाला मारलं जरी तरी टीचर अरेस्ट होतो. तर कुठे ना कुठे याचा एक फायदा पण मुलं घेत आहेत. ते जे जेंटल पॅरेंटिंग आहे, जे सौम्य पालकत्व आहे, हे चुकीचं आहे की बरोबर आहे? जर तुम्हाला तुमच्या मुलांनी काहीतरी गोल अचीव करावा वाटत असेल तर जेंटल पॅरेंटिंग करून हे होत नाही. काही काही पॅरेंट्स खूप प्रेशराईज करतात. ह्याने ॲक्च्युली काय काय परिणाम होऊ शकतात ह्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. सकाळी 5ला उठलं पाहिजे. 5 वाजता उठल्याशिवाय अभ्यास होत नाही. आमच्या वडिलांनी सांगितलंय. आम्ही जेव्हा लहान होतो आम्ही चड्डी घालून जायचो. आमच्या घरी काहीच नव्हतं, सगळं सुरू होतं. आता मी तुमच्याशी एवढं बोलतोय, तुमच्या मुलांना मी समजून सांगतोय, सगळं ऐकतील. माझ्या घरी बोंब आहे. माझ्या घरी माझ्या मुलीला सांगितलं, अरे पप्पा तुम्ही बंद करा राव, ते तुम्ही तेच परत सांगताय. शक्य नाही. मुलांसाठी मोबाईल, एखादी गोष्ट आहे, मला नोट्स काढायची, याची एखादी PDF वाचायची, कारण असे कारणं देतात. मग अशा मुलांसाठी तुमचा काय सल्ला असतो? मुलं मोबाईल वापरतायत, याचा फर्स्ट सोल्युशन इज पॅरेंटनी मुलांना मोबाईल देऊ. प्रिंटर कितीला येतो नवीन? मग तुम्ही प्रिंटर घ्या ना विकत घरी. प्रत्येकाकडेच प्रिंटर असेल याची गॅरंटी नाही. प्रत्येक जण एकसारखा नसतो. प्रत्येकाकडे पैसा असतो याची गॅरंटी नाही. मोबाईलला ऍडिक्शन का होतं, पुस्तकाचं ऍडिक्शन का नाही होत? आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. ह्या अँगलने की मुलांनी काय करायला पाहिजे हे न कळता पालकांनी आणि टीचर्सने मुलांना घडवताना काय काय चुका करू नये. ह्या पॉडकास्टमध्ये आम्ही चर्चा करणार आहोत की पालकांचं काय चुकतं आहे, मेंटर कसा शोधायचा, त्याच्यानंतर पालकांनी नियंत्रण मुलांचं घ्यायचं की नाही, किंवा जेंटल पॅरेंटिंग की आपण मुलांना फारच सूट देतो आहे पण सगळंच माफ करणं आवश्यक आहे का, किंवा अजून आपण भरपूर बोलणार आहोत या गोष्टीवर. त्यासाठी आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर संघर्षजी. नमस्कार सर, एक लाईनमध्ये तुमचं इंट्रोडक्शन ऑडियन्ससाठी. माझं नाव डॉक्टर संघर्ष मैसने. मी मागच्या 17 वर्षापासून शिकवतोय. नीट फॅकल्टी आहे आणि राईट नाव आय एम असोसिएटेड विथ युरो जेई नीट. ओके. आणि युरो जेई नीटच्याच CEO आपल्यासोबत आहेत वैभव शिंदे सर. नमस्कार. पालकांचं प्रतिनिधित्व करायला आपल्यासोबत आहेत डॉक्टर सावंत मॅम. नमस्कार. नमस्ते, मी डॉक्टर सारिका सावंत मेंगडे. माझा मुलगा हा सरांचा विद्यार्थी. जो काही माझा मुलगा MBBSला जाईल ते फक्त या शिक्षकांमुळं, या मेंटॉरमुळं. त्यासाठी धन्यवाद. आणि अजून एका विद्यार्थिनीचे पालक सतीशजी. नमस्कार. नमस्ते, माझं नाव सतीश पाटील. माझी मुलगी पहिल्या वर्षात MBBSला आहे. सावंत मॅम आणि सतीशजी पॅरेंट्स आहेत. पॅरेंट्सचे जे काही क्वेश्चन असतील ते तुम्ही आज रिप्रेझेंट करणार आहेत आणि तुम्हाला जे आत्तापर्यंत प्रॉब्लेम्स आलेत बाहेर ते आपण काढू आणि त्याचे सोल्युशन्स सर कसे देतील, काय काय उपाय करायला पाहिजे, आपण हे सगळे प्रॉब्लेम घेऊ. आधी डायरेक्ट थेट मुद्द्यावर येऊ, मला जास्त डिले करायचं नाही पॉईंटवर यासाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट असतो की मुलांसाठी मोबाईलचं ॲडिक्शन हे तर सगळ्यांना होतच आहे आजकाल, म्हणजे पॅरेंट्स असू द्या किंवा स्टुडंट असू द्या. परंतु स्टुडंटच्या लाईफमध्ये मोबाईल हा एक काय म्हणतात त्याला डिस्ट्रॅक्शन झालं आहे. आधी मला पॅरेंट्सचं पर्स्पेक्टिव्ह ऐकायला आवडेल की पालक प्रत्येक वेळेस लक्ष देत नाही की बाबा मुलगा आपल्या मोबाईलमध्ये काय करतो आहे, त्याचा किती वेळ वाया जातो. शिवाय मुलांना पण असं कधी कधी वाटतं की मी फारच टाईम स्पेंड केला आहे मोबाईलवर, 3 तास झाले आणि अचानक लक्षात येतं की बापरे माझा अभ्यास तर राहून गेला आहे, माझा हा वेळ तर वाया गेला आहे. कारण ते एक ॲडिक्शन खूप झालेलं आहे. किंवा मोबाईलमध्ये पण काही गोष्टी अशा आहेत की त्या कॅच करून ठेवतात मुलांना, त्यातून त्या ट्रॅपमधून बाहेर येता येत नाही. पालक म्हणून तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता आत्तापर्यंत? आता यामध्ये पालक म्हणून जर बघायला गेलं तर 2 वेगवेगळे मुद्दे आहेत. एक तर जे पालक घरी असतात किंवा मुलांच्या बरोबर असतात आणि जे पालक दिवसभर त्यांच्या कामानिमित्त बाहेर असतात. तर मी दोघांसाठी असं सांगेन की हा कोविडचा काळ निघून गेलेला आहे. त्यामुळं मुलांना तुम्ही स्मार्टफोन देऊच नये
ज्यामध्ये त्यांचा वेळ वाया जाईल. हम्म. राहिला प्रश्न त्यांच्या काही नोट्सबद्दल किंवा त्यांना काही जे काही स्टडी मटेरियल फोनमध्ये येतं आणि ते हवं असतं, ते बघायचं असतं, हम्म. तर त्यासाठी तुम्ही असंही करू शकता की जे काही स्टडी मटेरियल तुम्हाला मोबाईलवरती आलंय त्याचं तुम्ही प्रिंट काढा आणि मग ते तुम्ही तुमच्या पाल्याला द्या, जेणेकरून जर तो मोबाईल ॲडिक्शनमध्ये असेल तर त्याचं मोबाईल ॲडिक्शन कमी होईल, की बाबा आपल्याला अभ्यासासाठी हवंय तर आपल्याला त्याच्या नोट्स मिळतात. आणि मुलाला पण हे कळतं की जर आपल्याला अभ्यासाचं कारण सांगून आपण हे जर फसवणूक करत असू तर आपले आईवडील आपल्याला त्याचे नोट्स आणून देतात, म्हणजे इथून पुढे आपण हे करू शकत नाही, हे ते त्यांनाही कळतं. ओके. मुलं मोबाईल खेळत आहेत, मुलं त्यांचा टाईम स्पेंड करत आहेत, मुलांना नंतर गिल्ट वाटते, ह्याच्याकडे काय सोल्युशन असतील? ही गोष्ट कशी कमी करायची? मुलं मोबाईल वापरतायत याचा फर्स्ट सोल्युशन इज पॅरेंटनी मुलांना मोबाईल देऊ नये. बरं. फर्स्ट कॉन्ट्राडिक्टरी होऊ शकते हे वाक्य. बिलकुल 100%. 11-12 पर्यंत आपल्याला गरज नाही. हम्म. तुम्हाला कम्युनिकेशनसाठी द्यायचं आहे तर छोटासा तो मोबाईल येतो कीपॅडचा विदाउट सोशल मीडिया, तो आपण देऊ शकतो. हम्म. तुम्हाला जर फोकस्ड अभ्यास करायचा आहे मुलांना मोबाईल देणं गरजेचं नाही. हम्म. सेकंड थिंग, पॅरेंटनी स्वतः मोबाईल कमी वापरायला हवा. घरात तुम्हाला एक वातावरण निर्माण करावं लागेल का आम्ही पण मोबाईल कमी वापरतो आणि तुम्ही पण मोबाईल कमी. बरं. होतं काय की पॅरेंट सुद्धा मोबाईल वापरतात, मग त्यांना बघून मुलं सुद्धा मोबाईल वापरतात आणि मोबाईलचं ॲडिक्शन हे एवढं स्ट्रॉंग आहे का त्यातून मुलांचं सोडा हो, तुमचं माझं निघणं पण कठीण आहे. बरोबर. पॅरेंटचं पण निघणं कठीण आहे. त्यामुळे मुळात हा मुद्दा जो बोलतोय आपण की मुलांना मोबाईल ॲडिक्शन कसं करावं, हा क्वेश्चनच चुकीचा आहे. बरं. क्वेश्चन हा आहे का हे मोबाईल ॲडिक्शन होल ह्युमॅनिटीला झालंय, त्याचं सोल्युशन काय? करेक्ट. जर पॅरेंटला त्यांचं मोबाईल ॲडिक्शन दूर करायला आलं तर त्यांना मुलांचं मोबाईल ॲडिक्शन दूर करायला सहज जाईल. अच्छा. पण जेव्हा मुलं काही दाखवतात की बाबा ही गोष्ट मला मोबाईलनेच साध्य होणार आहे, एखादी गोष्ट आहे मला नोट्स काढायची, याची एखादी PDF वाचायची, कारण असे कारणं देतात. हल्ली काही काही मुलं प्रामाणिकही असतात की ते म्हणतात की खरंच मला त्याचा यूज होणार आहे, पण काही काही मुलं याचा फायदा घेऊन मोबाईलचा यूज करायला सुरुवात करतात. मग अशा मुलांसाठी तुमचा काय सल्ला असतो? नाही, खरंच कठीण आहे. असं बऱ्याचदा माझ्याकडे असे पॅरेंट पण येतात की सर तुम्ही एक PDF पाठवली, त्या PDF पाठवल्यानंतर त्यांनी अभ्यास सुरू केला आणि हा 3 तास 4 तास त्या PDF वरच अभ्यास करतोय आणि त्याचे मार्क येत नाहीत. सोल्युशन हे का जर तुम्हाला ऑनलाईन कम्युनिकेशन करायचं आहेच तर पॅरेंटच्या मोबाईलवर करावं. आणि मला सांगा की प्रिंटर कितीला येतो नवीन? 7-8 हजाराला प्रिंटर येतो, बरोबर. आणि मोबाईल कितीला येतो चांगला? 20-25 पुढे कमीत जातात. एक्झॅक्टली, कमीत कमी 25,000. मग तुम्ही प्रिंटर घ्या ना विकत घरी. अच्छा. अगदी बरोबर आहे. बरोबर. बरोबर. आणि तुमचं जे ऑनलाईन मटेरियल आलं ते मटेरियल लगेच प्रिंट करून त्याच्या हाती द्या, पॉसिबल आहे. पण तुम्हाला ते वातावरण घरी निर्माण करावं लागेल. अच्छा. अच्छा. सोल्युशन इज परचेस युअर प्रिंटर. ओके. सर बोलले त्यांच्या मताशी सहमत आहे. प्रत्येकाकडेच प्रिंटर असेल याची गॅरंटी नाही. प्रत्येक जण पैसे फी अफोर्ड करतो हे निश्चितपणे कोणी नाही सांगू शकत. प्रत्येक जण कुठल्या बॅकग्राऊंडमधनं आलेला असतो, त्याच्यात म्हणजे जो पैसा उभा करायचा असतो फीचा तोही कशा प्रकारे करतो ते त्यालाच माहीत. प्रत्येकजण एकसारखा नसतो, प्रत्येकाकडे पैसा असतो याची गॅरंटी नाही, बरोबर. तर त्या हिशोबानं आपण मुलांना सांगायला पाहिजे की आपल्याकडे काय आपली परिस्थिती आहे, मुलांना ती जाणीव असतेच. म्हणजे थोडक्यात तेच झालं की मोबाईल तर महागच असतो, प्रिंटर त्यापेक्षा स्वस्तच असतं, तर ती गोष्ट अफोर्ड करायची असेल तर आपण सुद्धा ॲज अ प्रिंटर जसं मुलांनी दिलं 1 वर्ष 3 महिने ते फार महत्वाचा काळ असतो. त्या काळात जर आपण थोडा वेळ काढला तर मुलांनाही बरं वाटतं. की मुलं, मी पाहिलं की मुलं आनंदित केव्हा होतात, त्यांनी सांगितलेलं मटेरियल अभ्यासाचं त्यांची मनात तयारी असते. मला हे उद्या चॅप्टर कव्हर करायचे सर, मला काही केव्हाही विचारू शकतात, सरांचं लक्ष आहे तर केव्हाही विचारू शकतात. आणि हे येणार आहे पुढच्या 4 दिवसात माझा नंबर येणार. त्यावेळी मान खाली घालणं थोडा तात्पुरता विषय असतो, पण त्यांना सक्सेस व्हायचं असतं. तर ते इतके खुश होतात त्यांना मटेरियल दिलं तर. निश्चितपणे त्यांचा तो आनंद आपण काउंट नाही करू शकत. ओके. एक सुंदर प्रश्न येतो माझ्या डोक्यात. सुरुवात करताना मोबाईलचा इंटरेस्ट शब्द वापरला तुम्ही. कसं असतं, आवड असली एखाद्या गोष्टी तर मुलगा म्हणजे चांगली असू दे वाईट असू दे तिकडे तो ॲडिक्ट होतोच.
मोबाईल एक अशी गोष्ट आहे तिच्यामध्ये ना सारखं काही ना काही नवीन येत असतं. थोडक्यात आपण म्हणू शकतो की ते मेंटेनच असं करतात की काही मुलांना नवीन नवीन गोष्टी मिळत राहिल्या पाहिजे जेणेकरून ॲडिक्शन सुटलं नाही पाहिजे. आता माझा एक प्रश्न तुम्हाला पण असणार आहे, पालकांना आणि शिक्षकांना, की मोबाईल जेव्हा आपण यूज करतो डोपामाइन सिक्रेट होतं आणि त्यांना ते सारखं सारखं करावं वाटतं. तर पालक म्हणून असं तुम्ही काय करता की जेणेकरून मोबाईलचं ॲडिक्शन तितकं किंवा मोबाईलपासून मिळणारे जे डोपामाइन आहे ते कमी करून अभ्यासात वाढवायसाठी ॲज अ पालक तुम्ही आत्तापर्यंत काय केलं आणि काय करायला हवं? हा पहिला प्रश्न पालकांना. आणि सेम प्रश्न तुम्हाला असणार आहे की तुम्ही काय करून घेता मुलांना की जेणेकरून अभ्यासात तितकं इंटरेस्ट यावा, अभ्यासात तेवढं डोपामाइन वाढावं? सावंत मॅम, तुम्ही मी सांगा. जर बोलायचं गेलं तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे सायंटिफिकली बोलूयात किंवा बिईंग अ पॅरेंट म्हणून मला जर सांगायची वेळ आली तर मला असं वाटतं की हा जो मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, ह्याचे एवढे आपण एडिक्शन त्याचं पालकांना आहे, विद्यार्थ्यांना आहे, सगळ्यांना, अगदी लहान मुलाला सुद्धा आहे. ते असण्यामागचं कारण काय की एखादी गोष्ट ज्यांनी आपल्याला आनंद मिळतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक डोपामाइन नावाचं केमिकल सिक्रेट होतं. मग एखादी आवडणारी खाण्याची गोष्ट घरात बनवली तरी मुलं आनंदी होतात. अच्छा. आपल्या आवडीचं गाडी आहे, घर आहे, ऑफिस आहे, प्रत्येक नवनवीन गोष्ट जी काही असेल तर आपल्याला ती आठवली तरी आनंद होतो किंवा ते ब्रेनमध्ये सिक्रेट होतं. तर याच्यासाठी जे काही प्लेजर लूप असा जो एक प्रकार आहे की मोबाईलला ॲडिक्शन का होतं त्याचं रिझन आहे. पुस्तकाचं ॲडिक्शन का नाही होत? हा फरक आहे ना. बरोबर. ते पण नॉलेज देतं, हे पण नॉलेज देतं. पण मग हा फरक काय आहे याचं आपल्याला पुस्तक वाचण्याचं प्लेजर लूप का नाहीये, जे की आधीच्या काळात होतं. पण 2007 नंतर ही गोष्ट बदलली आहे की मुलं स्वतः सेल्फ ओरिएंटेड, स्वतःमध्ये सेल्फ इंट्रॉवर्ट झाली आपण म्हणूयात, किंवा मुलंच काही पालक सगळेजणच. जेव्हा स्मार्टफोन आला मार्केटमध्ये 2007ला तेव्हापासून मुलं हे दुःखी व्हायला लागले किंवा स्वतःत इंट्रोवर्ट होऊन आपल्या स्वतःला आपलं प्लेजर लूप कशात आहे किंवा कशात आपल्याला छान वाटतं ह्या गोष्टी शोधायला लागले इंटरनेटच्या माध्यमातून किंवा आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून. मग ह्याच्यात जर सायंटिफिकली बोलायला गेलं तर हे जे काही आपले प्लेजर लूप आहेत ते नॉवेल्टी किंवा अनझायटी किंवा आपलं ॲक्नॉलेजमेंट ह्या 3 गोष्टी वाढवण्यासाठी त्या एका ॲप मागं किंवा त्या फोनमधल्या स्मार्टफोनच्या मागे खूप सारे इंजिनियर्स काम करत असतात की ती व्यक्ती कशी त्या मोबाईलला स्टक राहील. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात कसं की नॉवेल्टी म्हणजे ते नवनवीन काहीतरी त्यात आणत असतात, वेगवेगळ्या स्कीम असतात की सतत ते बघत राहतो, स्क्रोल करत राहतो. किंवा अनझायटी की आता मित्रांनी काय मेसेज पाठवला, मैत्रिणीने काय पाठवला, त्याच्यावर मी काय रिॲक्ट करायला पाहिजे, सरांचा काय मेसेज आला, अरे आता उद्याचा अभ्यास काय आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची अनझायटी किंवा जगात काय चाललंय हे बघण्यासाठी पण मुलं तेच वापरतात. म्हणजे अनझायटीचं सोल्युशन ते एका क्लिकवर शोधायचा प्रयत्न करतात. ती गोष्ट. ॲक्नॉलेजमेंट म्हणजे की मी फेसबुकवर, इन्स्टावर ह्याच्यावर जी काही पोस्ट केली त्याला किती लाईक आले, किती शेअर झाले, किती कमेंट्स आल्या, हे बघण्यासाठी ॲक्नॉलेजमेंट. मग ह्या ज्या 3 गोष्टी ह्या मोबाईलला स्टक राहण्यासाठी जे मार्केटिंग स्किल वापरतंय ती गोष्ट आपण मुलांच्या संदर्भात जर घरात वापरली तर त्याच्यानी मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि अभ्यासात म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये नक्कीच विकास घडू शकतो. हे झालं टेक्निकल. हे टेक्निकल. तुम्ही काय पण करता? ह्याचं मला सांगायचं उदाहरण जर गेलं तर फॉर एक्झाम्पल की आता प्रत्येक पॅरेंटला माहिती असतं की आपला जो पाल्य आहे किंवा जी मुलगी आहे, मुलगा आहे, तर ह्याला एखादी विशिष्ट गोष्टीमध्ये आवड असते प्रत्येकाला. म्हणजे आता एखादा मुलगा आहे त्याला असं वाटतं की बुद्धिबळाचा एक डाव खेळला की मी रिलॅक्स झालो, तर आई वडिलांनी बुद्धिबळ खेळावं. त्याला जे वाटते की ज्याच्यातनं त्याचं 15-20 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी त्याचं शारीरिक जी काही डेव्हलपमेंट आहे किंवा सतत मेंटल ह्याच्यातनं फोकस काढून शारीरिक ह्याच्यावरती जर कन्वर्ट करता आला तर तो करू शकता. किंवा त्याच्या आवडीच्या गोष्टी, मग एखाद्या आवडीच्या गोष्टीवर त्याशी चर्चा करा. जसं मी स्वतः काय केलं, माझ्या मुलाला खूप चविष्ट खायला आवडतं आणि शेवटी मी जसं तुम्हाला सांगितलं की डोपामाइन सिक्रेट होतं. कुठलीही आवडीची गोष्ट, आवडीची व्यक्ती मनात आल्यानंतर सुद्धा ना की ते वाचायलाच पाहिजे. मग मी काय स्ट्रॅटेजी केली की आठवड्याचे 7 दिवसात त्याला काय आवडतं ते नाश्ता बनवायचा. नंतर 7 दिवस ज्या काही भाज्या आहेत पौष्टिक आणि वेगवेगळे रेसिपीज त्याला कसे बनवून देऊ शकतो आपण
की ज्यांनी तो आनंदी राहील, अरे हां मस्त आवडलं. आणि स्पेसिफिकली मी सांगेन की ज्या वेळेस एक्झाम होते आणि त्याला मार्क कमी पडलेत हे तुम्हाला कळतं, तर त्यावेळेस तुम्ही उलट त्याच्या आवडीची भाजी बनवा. का? तर त्याचा मूड तुम्ही चेंज करा. तुम्ही त्याचं डोपामाइन कसं सिक्रेट ठेवू शकता, बिईंग अ पॅरेंट, हा मुद्दा सतत तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवला पाहिजे. जसं तुम्ही अपेक्षा करता पालक म्हणून, माझ्या मुलाला छान मार्क पडले पाहिजे, तो ऑल इंडिया रँकमध्ये आला पाहिजे, त्याला गव्हर्नमेंटला MBBS ला ॲडमिशन मिळालं पाहिजे किंवा BMS डेंटल जिथेही कुठं गव्हर्नमेंटमध्ये मिळालं पाहिजे, हे प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. ती अपेक्षा तेव्हाच फुलफिल होऊ शकते जेव्हा तुम्ही त्याला घरात पण तसं वातावरण देता. तुम्ही त्याला फक्त पुस्तकं दिली म्हणजे तुमचं काम संपलं असं अजिबात नाही. बिईंग अ डॉक्टर किंवा माझ्या घरातलं वातावरण जर मी तुम्हाला सांगायची गोष्ट केली तर मी स्वतः डॉक्टर आहे. माझे 3 सख्खे बहीण भाऊ ते MBBS गव्हर्नमेंट कॉलेजमधनं शिकलेले आहेत. आम्ही 4 मुलं जेव्हा डॉक्टर झालो तेव्हा माझ्या आई वडिलांची मुलाखत घ्यायला लोक यायचे, मोठे मोठे लोक यायचे. मग आम्हाला वाटायचं असं का? तर त्यावेळेसचं जे काही घरातलं वातावरण माझ्या आई वडिलांनी ठेवलं होतं. माझ्या वडिलांनी मुलींच्या शिक्षणासाठी त्यांची गव्हर्नमेंटची नोकरी सोडून स्वतःची पेन्शन गव्हर्नमेंटला विकली. का तर मी माझ्या मुलींना कुठं कमी पडता कामा नये, मी त्यांची पुस्तकं आणू शकलो पाहिजे, यासाठी त्यांनी त्यांचा गव्हर्नमेंट जॉब सोडला. ते शेतात काम करायचे. ते बघितल्यावर कुठंतरी आतमध्ये हर्ट व्हायचं की नाही, आमचे आई वडील आमच्यासाठी हे सगळं करतायत, पण आम्ही तिथं 1000चं पुस्तक, मी 25 वर्षापूर्वीची बात करते, 1000 रुपयाचं पुस्तक मागितलं तर वडिलांनी कधी नाही म्हणलं नाही, की देतो, आज नाही उद्या देतो, पण देतो, तुला अभ्यासाला लागते, ते हजर असायचं. ही गोष्ट जेव्हा त्यांनी केली आमच्यासाठी, किंवा घरात वातावरण एकदम प्रसन्न असायचं. पेपर देऊन आलो की आमची आई घरात पूजा झालेली असायची, अगरबत्तीचा तो सुगंध असायचा, फ्रेश असायचं, आल्यावरती स्वच्छ, म्हणजे कुठल्याही व्यक्तीला घरातलं वातावरण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या नीट राहावं यासाठी स्वच्छता असेल तर छान वाटतं. जेव्हा ते शाळेतनं घरी येतात तेव्हा घरात प्रसन्न वातावरण असेल तर नक्कीच त्यांच्या बुद्धीचा विकास वाढतो. हे बाळकडू आम्हाला आमच्या आईवडिलांनी दिलेलं आहे आणि तेच आम्ही आमच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आज आमचे आईवडील आम्हाला असं म्हणतात, आम्ही 4 पोरं गव्हर्नमेंटला शिकवली, MBBS केलं, BMS केलं, तुम्ही 1 पोरगं करून दाखवा तर आम्ही तुम्हाला मानलं. म्हणजे खरं त्या आणि आत्ताच्या काळामध्ये जो काही डिफरन्स आहे, जो गॅप झालाय आणि जे काही पालकांना स्ट्रगल करावं लागतंय ते सिच्युएशनला नाही, तेव्हा पैसे नव्हते, आता पैसे आहेत, पण स्ट्रगल करावं लागतं ह्याच्याशी. बरोबर. हा स्ट्रगल जर तुम्हाला कमी करायचा असेल तर ज्या मी गोष्टी सांगितले की ह्याला स्टक राहण्यासाठी जे काही तुम्ही करता ते तुम्ही स्टक होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या मुलांशी बोलायला सुरुवात करा. जशी त्याच्यात जसं शेअर, लाईक, कमेंट हे जे येतं म्हणून ते त्याच्यात सारखं बघत असतात, तर तुम्ही त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींना ॲप्रिशिएट करा. अरे वा, आज ही गोष्ट झाली का, अरे वा. म्हणजे जे पण आहे त्यांच्याशी तुम्ही जेवढं कम्युनिकेट कराल तेवढं कम्युनिकेशन जेवढं तुम्ही मुलांशी वाढवाल तेवढे ते ओपन अप होतील आणि तेवढं तुम्ही त्यांचे हॅपी हॉर्मोन्स वाढवू शकता, त्यांचं डोपामाइन वाढवू शकता आणि त्यांचे मूड स्विंग नीट ठेवू शकता. कारण जेव्हा तुम्ही मेंटली मुलांना स्टेबल करायचा प्रयत्न करता तेव्हा फक्त अभ्यास करून ते मूल 12-13 तास ते कंटिन्यू अभ्यास करून तो त्याचे मूड स्विंग नॉर्मल ठेवू शकत नाही. आणि हे लक्षात ठेवा, मी सगळ्या पॅरेंट्सना सांगेन की जेव्हा एखादं मूल त्याच्यावर स्क्रोल करत असतं, इन्स्टा असो, फेसबुक असो, यूट्यूब असो, तर हे लक्षात ठेवा, एका ह्याच्यात त्याला त्याचं दिसतं की अरे वा, हे काहीतरी निसर्ग आहे, वा किती सुंदर. पुढच्या क्षणाला कोणाचे तरी भांडणं दिसतात, मग त्याला वाटतं अरे अरे असं नाही व्हायला पाहिजे. पुढच्या क्षणाला कुठंतरी पाकिस्तानने भारतावरती काहीतरी आक्रमण केले, मग त्याला कुठेतरी मनात आतमध्ये राग येतो, काहीतरी वाटतं. त्याचे एका 5 मिनिटाच्या क्षणार्धामध्ये त्याचे जे मूड स्विंग्ज आहेत, काही वेळानंतर अरे ही माझी मैत्रिणी हे करत होती का, मग आता ती हे करते, मग ती अरे वा ती इथंपर्यंत पोहोचली. म्हणजे 5 मिनिटाच्या त्या स्क्रोलिंगमध्ये त्याचे 5 प्रकारच्या भावना त्याच्या मनातनं येऊन गेल्या. दॅट्स वाय मेडिकल दृष्ट्या जर आपण बघायला गेलो तर जी वर्किंग मेमरी आहे ती इतकी वापरली जाते की तो एक्झॉस्ट होतो. कारण वर्किंग मेमरी जी असते तीच नंतर लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट होते आणि त्याचा उपयोग आपल्याला अभ्यासासाठी किंवा त्याच्या हितासाठी करायचा आहे, ना की त्याचे मूड स्विंग चेंज होण्यासाठी. ही वर्किंग मेमरी सतत अभ्यास करून करून ती लॉंग टर्ममध्ये कन्वर्ट करायची, त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या अभ्यासासाठी आणि
उद्या भविष्यासाठी होणार आहे. पण ही वर्किंग मेमरी ही त्याच्यात स्क्रोल करून 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 ती वर्किंग मेमरी इतकी स्ट्रॉंग होते आणि तो मुलगा मोबाईल बघितला तरी एक्झॉस्ट होतो. तर माझं हे पालकांना अगदी नम्र निवेदन आहे की बरेच मुलं तुम्हाला सांगतात की मम्मा माझं किंवा आई माझा मूड चेंज करण्यासाठी मी जरा 5 मिनिटं मोबाईल घेतो. अजिबात नाही. तुम्ही त्याला ते स्क्रोल करून त्याची वर्किंग मेमरी इतकी वाढवता आणि की थकवा. तो मेंटली एक्झॉस्ट होतो आणि त्यानंतर केलेला अभ्यास त्याच्या डोक्यात जात नाही. हे सायन्स सांगतं, मी नाही सांगत आहे. त्यामुळं ही गोष्ट सगळ्या पॅरेंट्सनी लक्षात ठेवावी आणि मोबाईलपासून डिटॅच होण्यासाठी तुम्ही त्याच्याशी बोलणं, त्याला काय आवडतं त्या गोष्टी करणं घरात हे फार गरजेचं आहे. ओके, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सोल्युशन दिलं ना, त्यावरून असं लक्षात येतं की तुम्ही एक सजग पालक आहात आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घेतलेल्या आहे गोष्टी. पण होतं असं की जवळपास 90 ते 95% मुलांच्या पालकांना हेच माहीत नसतं की आता करायचं काय, ॲक्शन काय घ्यायची. तुम्ही बऱ्यापैकी आज उत्तर दिलेत, मला त्याचा खूप आनंद झाला की तुम्ही डायरेक्टली सांगितलं की काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे. परंतु तुम्हाला असा अनुभव आला असं असेल की पालकांना बहुतांशी या गोष्टी माहीतच नाही की आम्ही काय करायचं. ह्या केसेसमध्ये ॲज अ टीचर काय करायला पाहिजे यांचा डोपामाइन सिक्रेट आणि तुम्ही अभ्यासाकडे कसं वळवता मुलांना? आता बरीच वर्ष झाली टीचिंग इंडस्ट्रीमध्ये काम करून. बऱ्याच वेगवेगळ्या पालकांचे प्रश्न आम्हाला ऐकायला मिळाले बऱ्याच वेळा. आणि मुलं जेव्हा आमच्याशी हे सगळे प्रॉब्लेम डिस्कस करतात तेव्हा बऱ्याच वेळा आम्हाला एक मुद्दा खूप प्रकर्षाने जाणवला. तो मॅमनी किंवा तुमच्या आता बोलण्यातून पण आला. दॅट इज डिस्कनेक्ट बिटवीन पॅरेंट्स, स्टुडंट्स और टीचर्स. हो, म्हणजे संवाद होत नाही आहे. बरोबर. मुलं काय करतायत की त्यांचे प्रॉब्लेम जेव्हा त्यांना ते लोक फेस करतायत तर त्यांना कम्युनिकेशन करायला आता कोण उरलंच नाही. जुन्या काळात जेव्हा आम्ही मोठे झालो, सगळे ही जनरेशन जेव्हा मोठी झाली, आम्हाला प्रॉब्लेम असायचा तर आम्ही फक्त एकदा बाहेर जायचो, आमचे मित्रमैत्रीण आम्हाला भेटायचे, काका मावशी असायचे, ताई दादा असायचे, आम्ही एकदा त्यांच्याशी बोलायचो, हसायचो, खेळायचो आणि आमचा प्रॉब्लेम थोडा का व्हायना पण डायल्यूट व्हायचा. करेक्ट. आणि आम्हाला थोडंसं जसं ते डोपामाइन बद्दल बोलतात, तो डोपामाइन आमच्यासाठी तो होता की आम्ही बोललो, आम्हाला थोडं रिलॅक्स फील झालं. नाव वी कॅन मूव्ह अहेड, वी कॅन थिंक अबाउट अदर प्रॉब्लेम्स. इथे काय होतंय की इथे त्यांना जेव्हा तो प्रॉब्लेम फेस होतोय तेव्हा ते अडकून पडत आहेत आणि त्यांना असं वाटतं त्यांचा बेस्ट फ्रेंड आता मोबाईल आहे. बिकॉज तो त्यांना ओरडत नाही, तो त्यांना असं घाबरत नाही किंवा काही नाही. आणि ते जे काही कंटेंट त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येते, मॅम जसं सांगतायत, ही खूप सायंटिफिकली क्रिएट केलेली इंडस्ट्री आहे लोकांनी. त्याचं पर्पज काहीतरी वेगळं होतं पण आता पूर्ण त्याचा मॉडेल त्यांनी चेंज केलेला आहे. त्यांनी एवढं सिम्प्लिफाय केलेलं आहे ॲप्सला की 3 क्लिकमध्ये 3 वेगळ्या इमोशन त्यांनी क्लिक केलं. बाबा हार्ट केलं की मी लाईक केला, शेअर केलं की मी दुसऱ्यांना कंटेंट दुसऱ्यांपर्यंत जाणार आहे, आणि कमेंट केलं तर त्यांना असं दिसणार आहे की ह्याची इन्व्हॉल्वमेंट वाढत चालली. बरोबर. मग आता ह्या सिम्पल टेक्निकमुळे काय होतं की मुलं किंवा स्टुडंट्स आहेत ते त्याच्यामध्ये अजून गुंफून चाललेले आहेत. मग आमचं असं म्हणणं आहे ॲज अ टीचर म्हणून की एक बेस्ट सोल्युशन आहे, जे संगर सर पण बोलत आहेत, ह्यांचं पण तसंच मत आहे पालकांचं, की आपण किती झालं तरी त्यांना मोबाईलपासून दूरच ठेवलं पाहिजे. म्हणजे मोबाईल द्यायलाच नको. तर त्यात बेस्ट सोल्युशन आपण आता मगाशी डिस्कस केलं तसं त्यांना प्रिंटर द्या. तर मोबाईल नसणे हे त्याला एक चांगलं माध्यम असू शकतं. पण जरी मोबाईल दिला, समजा इन केस कुठला तरी मुलगा मुलगी हट्टच करते खूप, आणि असे प्रॉब्लेम जर पालक आमच्याशी डिस्कस करतात, हे रिअल लाईफ एक्सपिरियन्स सांगतोय मी तुम्हाला, की ते सांगतात बाबा हा नाहीच ऐकत आहे, ह्याला जर मोबाईल नाही दिला तर हा जेवत नाही अक्षरशः, 2-2 दिवस उपाशी राहतो. मग कुठेतरी आईचं काळीच वडिलांचं काळीच कुठेतरी तिथे नमतं, मुलाच्या समोर झुकतं. मग ते म्हणतं बाबा नाही ठीक आहे, हा एवढा हट्ट करतो तर तुम्ही काही म्हणा, तो टार्गेट तो नाही पास झाला तरी चालेल, पण ह्याला आम्हाला मोबाईल आता उद्या द्यायचंच आहे. मग अशा केसमध्ये आम्ही काय सांगतो, तुम्ही बऱ्याचशा अशी वेगळी पुस्तकं असतात मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये टेक्निक सांगितले असतात. काही उदाहरण आहेत आपल्याकडे, पोमोडोरी टेक्निक आहे, पॅरेटो प्रिन्सिपल आहे, 80-20 प्रिन्सिपल आहे, अशा बऱ्याचशा टेक्निक आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मग ह्या थोड्या पालकांनी पण समजून घेणे आवश्यक आहे की बाबा तुम्ही जेव्हा त्याला अभ्यास करायला सांगताय तर एक पोमोडोरी टेक्निक म्हणते की 25 मिनिटाचा तुम्ही टाइम फ्रेम बनवा, कुठलाही अभ्यास असून दे किंवा कुठलाही तुमचं गोल असून दे. मग त्यात 20 मिनिट अभ्यास करा आणि 5 मिनिट रिलॅक्स व्हा. पालकांनी थोडं मॉनिटर करा त्यांना की बाबा तो 20 मिनिटं अभ्यास करतोय आणि 5 मिनिटं रिलॅक्स होण्यासाठी इथे तिथे जातोय, गप्पा मारतोय, पाणी पितोय वगैरे वगैरे सगळं. अभ्यास करण्याच्या वेळी किंवा त्याचा जो काही त्या दिवसाचा टार्गेट आहे, स्टडी टार्गेट आहे, तो पूर्ण करताना त्याचा जो टेबल आहे किंवा त्याचा जो एरिया आहे हा पूर्ण मेस फ्री असला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट हँडी असली पाहिजे. डिस्ट्रॅक्शन कुठून सुरू होतं किंवा मला अभ्यास करायचा आहे,
मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतलाय, मी फिजिक्सचं बुक घेतलंय, बायोलॉजीचे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय Correct. आणि माझं सोल्युशन ज्या बुकमध्ये कुठेतरी कपाटामध्ये त्या रूममध्ये अवेलेबल आहे. मग हा इथून उठणार, तिथे जाणार, रस्त्याने जाताना त्याला 10 डिस्ट्रॅक्शन आहे. टीव्हीचा आवाज येतोय, आईच्या किचन मधून काहीतरी स्मेल येतोय, भाऊ इथे काहीतरी बोलतोय, खालून कुठला कोणाचा तरी सोसायटीमधून आवाज आला, ह्याच्यामधून त्याचा माइंड डिस्ट्रॅक्ट व्हायला सुरू होते. मग त्याने हँडी असून त्याची जी जागा आहे ती मेस्फ्री असल्यामुळे तो तिथे फोकस राहू शकतो. फोकस हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. म्हणजे आपण म्हणतोय की त्याला मोबाईल पासून दूर ठेवायचं. इट इज ऑल अबाउट डिस्ट्रॅक्शन. वी आर टॉकिंग अबाउट डिस्ट्रॅक्शन म्हणजे त्यामध्ये काही येऊ शकतं. डिस्ट्रॅक्शनला घालवण्यासाठी जसं जुना हा काळ होता, संवाद घडणे. संवाद घडण्यासाठी मला असं वाटतं की मुलांनी किंवा आजकालच्या स्टुडंटनी ह्यामध्ये थोडंसं कम्युनिकेशनसाठी आता त्यांना मित्रमैत्रीण तेवढे क्लोज नाही राहिले असं मला तरी फील होतं. आहेच तशी रियालिटी. त्यांनी घरातच तो संवाद क्रिएट केला पाहिजे, आपल्या पालकांशी बोललं पाहिजे. आणि नाही जरी जमलं, ते कम्फर्टेबल नसतील तर त्यांनी सेकंड इयरला डेफिनेटली टीचर बरोबर तरी हा मुद्दा नक्की डिस्कस केला पाहिजे. आणि टीचरांनी पण मनापासून तेवढा हा मुद्दा मुलांकडनं समजून घेतला पाहिजे किंवा त्यांचं नक्की म्हणणं तरी काय. कारण त्यांचं जर आपण आज ऐकलं नाही तर डेफिनेटली ते हळूहळू थोड्या वेगळ्या डायरेक्शनला त्यांचं पाऊल जाणार आहे. आणि ते जाण्यापासून त्यांना रोखण्यापासून आपल्याला काय आहे, पहिला मुद्दा तुम्ही म्हटलं सोल्युशन असं असणार की मोबाईल त्यांना युजर्स न करून देणे. सेकंडली त्यांच्या ज्या काही आपण टेक्निक्स म्हटलो त्या आपण त्यांना इम्प्लिमेंट करून देणे, पालक म्हणून आपण ती जबाबदारी घेतली पाहिजे. आणि तिसरं त्यांना कम्युनिकेशन चॅनल आपण ओपन करून दिले पाहिजे. एक तर पालकांसोबत असेल आणि दुसरा तो टीचर सोबत असेल. म्हणजे मोबाईलमध्ये मित्र शोधण्यापेक्षा रिअल लाईफमध्ये जर आपण त्यांचे मित्र म्हणून काम केलं तर डेफिनेटली आपण त्यांना काहीतरी चांगलं सोल्युशन देऊ शकतो. असं थोडं आम्हाला एक टीचर म्हणून आम्ही हा घेतलेला अनुभव आहे. नाही वैभवजी, तुम्ही जे मुद्देसूद सांगितले ना, जे थेट पॉईंट आहेत की हे करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे, इतकं सिम्पल पद्धतीने आम्हाला आमच्या शिक्षकांनी कधी सांगितलं नव्हतं. याचा नक्की आनंद झाला मला. तुम्हाला एक प्रश्न आहे संघर्षी, की कसं असतं ना, आपण लहान मुलांना जेव्हा बंधन टाकतो की तिकडं भूत आहे बाबा, अंधार आहे, तिकडे जाऊ नको, तर मुलाच्या मनात एक सायकोलॉजिकली असं बिहेवियर होतं की तिथं जाऊ नको म्हणलं तिथं जायचं आहे. तर मोबाईलचं पण असंच काहीतरी की नको खेळू असं जास्त जेव्हा पॅरेंटिंग कंट्रोल घेतात की बाबा तिकडे जाऊ नको, मोबाईल घेऊ नको, चांगला नाही, तर त्यांच्या मनात कधीतरी इच्छा होतेच की हे जे नको करायचं आहे, आणि हे नेचर आहे, ह्युमन नेचर आहे, हे होतंच. तर याला तुम्ही कसं काउंटर करता? 3 प्रकारच्या आहेत सर या पद्धती. 3 प्रकारचे पॅरेंट आम्हाला मिळतात. एक आहेत हेलिकॉप्टर पॅरेंट. बरं. म्हणजे प्रत्येक वेळी मुलांच्या मागे मागे फिरतील आणि विचारतील की तुझं काय चाललंय, तू काय करतोय, तू असं करायला हवं, तू तसं करायला हवं, तू किती वेळा अभ्यास केला. एक पॅरेंट आहेत जे टायगर पॅरेंटिंग करतात. म्हणजे मी म्हटलं तसंच तू कर, माझं म्हणणं आहे तेच बरोबर आहे, तुझं करेक्ट, तुझं चुकीचं आहे. आणि तिसरी पद्धत आहे ज्यात आपण संवाद करतो आणि बोलतो, डिस्कशन करतो. आता तुम्ही प्रश्न विचारला मला की मुलांना आपण अपोज केला तर क्युरिओसिटी येते, क्युरिओसिटी आली तर ते करतीलच. भूताचा तुम्ही एक्झाम्पल दिलं. इथे मूळ मुद्दा असा आहे की ते भूत स्वतः पॅरेंटच्याच हाती आहे. बरोबर. त्यामुळे ते भूत पॅरेंटच्याच मानगुडीवर बसलंय. आणि सहसा मुलं पण पॅरेंटलाच फॉलो करतात. एक्झॅक्टली. बरोबर. चाइल्ड डोंट डू दीज थिंग्स व्हॉट वी से. करेक्ट. दे डू व्हॉट वी बी. ते करत नाही जे आपण सांगतोय, ते करत जे आपण करतोय. करेक्ट. म्हणजे तुम्ही करताय एक आणि सांगताय दुसरं, शक्य नाही. त्यामुळे हा जो आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कोकेन ऍडिक्शनला दूर करायला तुम्ही काय सांगणार पेशंटला? म्हणजे काय भयंकर होऊ शकतं. एक्झॅक्टली. तुम्ही कोकेन ऍडिक्शनच्या पेशंटला फर्स्ट थिंग त्याला कोकेन पासून दूर करणे. बरोबर. फर्स्ट थिंग. आणि मोबाईल ऍडिक्शन पासून दूर करायला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मोबाईल पासून दूर करणं हाच आहे. होतं काय, मला आठवते की 6-6:30ची वेळ होती, मला फोन आला आणि एवढ्या सकाळी फोन आला. एक पॅरेंट बोलत होते, चाकणवरनं पॅरेंट बोलते की सर माझ्या मुलींना परत रिपीट करायचं आहे आणि तिला चांगला मार्क पाडायचे आणि एमबीबीएस करायचं. काय हरकत नाही मॅडम, तुम्ही या भेटू. मॅडम आलेत, मुलीला घेऊन आलेत, आम्ही बोलतोय. मॅडम सांगतायत यावर्षी ती छान अभ्यास करेल. मी तिला विचारतोय बाळा तू अभ्यास करशील का? मुली काहीच बोलायला तयार नाही, तोंड बंद बिलकुल. मॅडम म्हणतात मला की मी ना यावर्षी माझं सोनं गहाण ठेवते आणि तुमची फी भरते, पण तुम्ही हिला एमबीबीएस करा. मुली याच्यात बाळा आई एवढं सॅक्रिफाईस करते, तुझी इच्छा आहे का करायची?
मुली बोलते काहीच बोलायला तयार नाही. मी मॅडमकडे परत बघतोय. मॅडम म्हणतायत माझे नातेवाईक सगळे ओरडत आहेत मला की तू काय करतेस. तिने 2 वेळा केलं, तिसऱ्यांदा तिला नको करू देऊ. तरी पण माझी इच्छा आहे की मी डॉक्टर व्हावं. मी मुलीकडे बघतोय. तुझी इच्छा आहे का बाळा? खरंच तुझी इच्छा आहे का? की आई फोर्स करते? नाही सर, माझी इच्छा आहे. हळू मी तर एकदम हळू आवाज. पण मी 2 वर्ष तिला अनुभवलंय. तिचा अभ्यासात इंटरेस्ट नव्हता. मी मॅडमला सांगितलं, मॅडम माझी इच्छा नाहीये तिने रिपीट करावं. माझी इच्छा नाही की तिने परत अभ्यास करावा आणि MBBS साठी तिने काहीतरी दुसरं करावं. मॅडम सोनं गहाण ठेवतायत आणि मुलीच्या हाती आयफोन. म्हटलं का मॅडम तुमच्या मुलीच्या हाती आयफोन आहे? नाही सर, तो सेकंड हँड तिने खूप जबरदस्ती केली म्हणून मी घेतला. मॅडम असं नाही चालत. तुम्ही मामी म्हणतोय ते तुम्ही ऐका ना. तिच्या हातला मोबाईल काढून घ्या. नाही, मोबाईल काढला ती खूप ओरडते. ऍडमिशन झाली आणि 5 ते 6 महिन्यात मी त्या मुलीला पार्टी करताना बाहेर बघतो. बर. आणि मला दिसतंय मी कसं थांबून राहतोय त्या मुलीला. ही एकटी मुलांची जबाबदारी नाही, ही एकटी पॅरेंट्सची, आमची पण जबाबदारी नाही आणि ही पॅरेंटची पण जबाबदारी नाही. या तिघांना मिळून काम करावं लागेल. ओके ओके. एकाची जबाबदारी नाही. म्हणजे ही जबाबदारी तिघांनी डिस्ट्रीब्यूट केली तरच चाइल्ड ट्रॅकवर येऊ शकतो, थोडक्यात असं आपण म्हणू शकतो. आता होतं काय, पालकांना ना कंट्रोल करावं लागतं मुलांना. यासाठी कधी कधी दमदाटी करावं लागते. आत्ताचे पालक हल्ली कसे दिसतात की जेंटल पॅरेंटिंग मोडमध्ये जातात. म्हणजे थोडक्यात कसं की जेंटल पॅरेंटिंग समजून सांगतो की माझ्या मुलाला मी जास्त ओरडणार नाही, किंवा त्याला जास्त काही ओरडलं वगैरे तर मग तो काही चुकीचे ॲक्शन्स घेईल का. जसे की आजकाल न्यूजमध्ये पण आपण बघतोय की थोडं काही बोललं तर 7व्या मजल्यावरून उडी मारली वगैरे, अशा काही न्यूज येतात. आणि हल्ली तुम्हाला पण माहीत असतील त्या गोष्टी की किती सेन्सिटिव्ह झाले आहे कम्युनिकेशन. जसं वैभव सरांनी तुम्ही सांगितलं की कम्युनिकेशन आपल्या टाईमला खूप वेगळं होतं. आजकाल काही जरी बोललं तर कधी मुलाला काय वाटेल याची काही गॅरंटी नाही. ते जे जेंटल पॅरेंटिंग याच्यावर मला थोडंसं फोकस करायचं आहे पुढे जाऊन. की आपण आपले शिक्षक होते, जे आमचे शाळेतले शिक्षक होते जुने, ते बेदम मारायचे, म्हणजे भयंकर मारायचे. आणि आमचे पालक परत म्हणायचे की याने अजून चूक केली तर अजून मारा. ठीक आहे, हे आता आज चालत नाही. आता फॉरेन एज्युकेशन सिस्टीम काइंड ऑफ गोष्टी आल्या, त्याच्यामध्ये मुलाला मारलं जरी तरी टीचर अरेस्ट होतो. म्हणजे ह्या गोष्टी झाल्या आहे. तर कुठे ना कुठं याचा एक फायदा पण मुलं घेत आहेत. म्हणजे ते पण मी पुढच्या प्रश्नामध्ये येईलच, पण मला फक्त सध्या जेंटल पॅरेंटिंगवर बोलायचं आहे की आता मुलांना सगळं सॉफ्टली हँडल करणं, किंवा फक्त तोंडाने सांगणं की बाबा नको करू असं, आणि मग मुलगा त्याला ग्रँटेड घेऊन काहीतरी लपवतो वगैरे असं. ते जे जेंटल पॅरेंटिंग आहे, जे सौम्य पालकत्व आहे, हे चुकीचं आहे की बरोबर आहे. आता मला पहिले परत पॅरेंट्सकडे येतो मी. तुम्ही असं कधी केलं आहे का, म्हणजे बेदम मारणं किंवा हे करणं, हे चुकीचं वाटतं बरोबर वाटतं, किंवा तुम्ही कसं तुमच्या मुलांना सांभाळलं आहे? पालक म्हणून जर सांगायची गोष्ट असेल तर मला असं वाटतं की पॅरेंट्स म्हणून त्यांनी जेंटल पॅरेंटिंग करू नये. जर तुम्हाला तुमच्या मुलांनी काहीतरी गोल अचीव करावा वाटत असेल तर जेंटल पॅरेंटिंग करून हे होत नाही. किंवा मुलगा जे करतोय ते म्हणजे चुकीचं करतोय हे दिसतंय तरी पण तुम्ही त्याला काही बोलत नाहीये, असं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याला जेंटल पॅरेंटिंग बरोबर, माझं म्हणणं असं आहे की हे मित्रत्वाचं नातं असलेलं वय आहे, फ्रेंडशिप. तर तुम्ही तुमचं मित्रत्वाचं नातं असलेलं जर पॅरेंटिंग त्यांच्याबरोबर ठेवलं तर आपल्याला कळतं की ते कुठं चुकतायत, कुठं बरोबर आहे, आणि ते कुठं चुकलंय ते त्याला शांतपणे समजून सांगायला पाहिजे, आणि तो कुठं बरोबर आहे ती गोष्ट ॲप्रिशिएट करायला पाहिजे. तर डेफिनेटली मुलगा त्या राईट ट्रॅकवर जातो. तुम्ही त्यांना जर मारून एखादी गोष्ट जबरदस्तीने, जसं सरांनी सांगितलं हेलिकॉप्टर पॅरेंटिंग, टायगर पॅरेंटिंग, म्हणजे तुम्ही तुमचीच मतं त्यांच्यावर लादायला गेले तर ते शक्य नाही. ते रिबाउंड होऊन परत येणार, हे लक्षात ठेवा. बरं, कुठं ना कुठं ते रिबाउंड होणार. ते तुम्ही करू नका. त्याऐवजी तुम्ही कम्युनिकेशन ठेवा आणि मित्रत्वाचं नातं ठेवा. 11वी 12वी 10वी पासूनचं नंतरचं जे मुलांचं वय आहे त्यामध्ये कितीही कडक असलेल्या आईबापानं थोडं सॉफ्ट होऊन मित्रत्वाच्या नात्यानं त्यांनाही समजून घ्यावं. आपल्या काळात आपल्याला समजून घेण्यासाठी आपले बहीण भाऊ होते, आई वडील होते, आजी आजोबा होते. आताची फॅमिली ही फार कमी लोकांची आयसोलेट झालेली फॅमिली आहे. तिथं तुम्हाला शेअर करायला कोण नाहीये.
माझा तर एकच मुलगा आहे, म्हणजे त्याला बहीण भाऊ पण नाहीये, म्हणजे सिंगल सिंगल चाइल्ड. तर मग अशा फेजमध्ये तुम्ही मुलांचे मित्र किंवा मैत्रीण बनणं गरजेचं आहे, तर तुम्ही त्याला त्याचं गोल अचीव करून देऊ शकता. बरं. ठीक आहे, पण एखादी गोष्ट जर त्यांनी चुकली तर तुम्ही ती चुकीची गोष्टीवरती हसून त्याला काहीच बोलणार नाही असं करू नका. फॉर एक्झाम्पल एक लहानपणीची गोष्ट सांगते की माझा मुलगा 4थीत होता आणि त्याला कुठल्या तरी गोष्टींचा त्याच्या आजीचा राग आला आणि तो म्हणजे नॉर्मली जे मुलं बोलतात मूर्ख बावळट वगैरे असं, तर मूर्ख आहे का असं तो त्याच्या आजीला म्हणाला. जी गोष्ट मला खटकली की तू तिला हे शिकवायची गरज नाहीये, तिचे डोक्यावरचे केस अनुभवाने पिकलेले जे तुझ्याकडे अनुभव नाहीये. मी त्याला घेऊन आधी त्याला समजवलं, त्यानंतर परत 1-2 वेळा मला परत सेम सिच्युएशन, कारण आजी आणि नातवाचं बॉन्डिंग हे जरा क्लोज असतं, म्हणजे मैत्रीसारखं. आजीला काय म्हणलं तरी ती काय म्हणत नाही अशा पद्धतीने कॅज्युअली. मग परत एकदा मला ते ऐकायला आल्यानंतर मी त्याला घेऊन गेले, चौकात उभं केलं, त्याला म्हटलं इथं ही मुलं कशी भीक मागतात तुझ्याच वयाची ना, इथं उभं राहा आणि इथं तुला सांगितलेलं कळत नाही, रागवलेलं कळत नाही, तुला जर असं वाटत असेल की तू एकुलता आहे की मी फार तुझा लाड करणार आहे, अजिबात नाही, इथं उभं राहा आणि इथं उभं राहून तुला काय करायचं ते कर. मी बाजूला गेले चौकातनं, तिथं उभं राहून मी ऑब्झर्व करत होते 2 तास माझ्या मुलाला की काय करतो. नंतर तो घाबरला की आपली आई नाहीये बरोबर, बाकी नाही. मग त्याला ही गोष्ट कळाली की हे म्हणजे मारण्यापेक्षा रागवण्यापेक्षा किंवा हे करण्यापेक्षा नाही, आपली आई आजूबाजूला नाही तर हे खूप अवघड आहे. आपल्याला चूक मिळाली आहे का, म्हणजे शिक्षा मिळाली आहे की आपण शिवी दिली. त्यानंतर आज तागायत माझ्या मुलानं परत शिवी दिली नाही. म्हणजे तुम्ही त्याला कुठंतरी कडक होणं गरजेचं आहे. बरोबर. की असं करू शकत नाही तुम्ही की तो चुकतोय आणि तरी पण तुम्ही सॉफ्टच राहताय असं नाही. जी गोष्ट त्याच्या आयुष्यासाठी लाईफ थ्रेटनिंग आहे किंवा जी चुकीची आहे ही यांनी करूच नाही असं त्याला वाटतं, तर तिथं तुम्ही कुठेतरी त्याला अडवणं गरजेचं आहे. थोडं सॉफ्ट पॅरेंटिंगच्या ऐवजी थोडं स्ट्रिक्ट पॅरेंटिंग असावं. अगदी बरोबर. किंवा अजून एक उदाहरण सांगितलं, नक्की. 10वीला मुलांचा सेंड ऑफ असतो. मग त्या सेंड ऑफला माझ्या मुलाला पण असं वाटलं की मला सेंड ऑफला जायचंय किंवा असं. जर मी त्यावेळेस असं म्हटलं की नाही नाही तू सेंड ऑफला जायचं नाही, आता 11वीचं ऍडमिशन झालेले, बाकी असे अभ्यासाकडे फोकस कर वगैरे वगैरे. जस्ट 10वीच्या मूडमधनं जेव्हा मुलगा बाहेर आलेला असतो आणि त्याला फार भारी मार्क पडलेले असतात, त्यांना असं वाटतं अरे काहीच नाही अभ्यास करताना मला 90-92% पडले, 11वीला तर मी असं करीन. ह्या ज्या भ्रमात किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जी 11वीतली मुलं असतात आणि 11वीला तेवढे फोकस करत नाहीत, मग त्यांना 12वी रिपीट करावी लागते. कारण पहिल्या दिवसापासून 11वीचा अभ्यास जेव्हा तुम्ही करता, 11वी 12वी, तेव्हा तुम्ही नीट जेई मध्ये सक्सेसफुल होऊ शकता. मग या गोष्टीमध्ये मी त्याला म्हटलं की बाबा ठीक आहे तुला जायचंय पार्टीला जा तू, फक्त कुठं जाणार आहे काय जाणार आहे ते हॉटेलचं हे सांग. ते सगळं झाल्यानंतर सगळं तो आवरलं, त्यांनी सगळं निघाला. फक्त जाताना म्हणलं अरे मस्त हॉटेल शोधलंय बरं का, तिथला मॅनेजर आहे ना माझा पेशंट आहे, अगदी क्लोज पेशंट आहे. त्याला हे लक्षात आलं की आपण तिथं जाणार आहोत, इथली इत्तमभूत गोष्ट आपल्या आईला कळणार आहे, म्हणजे आपण तिथे नीटच वागलं पाहिजे, चुकीच्या गोष्टी करता कामा नये. हे आई वडिलांचं बारीक लक्ष असेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि त्यामुळं माझ्या मुलांनी तो सक्सेस पार्टीला गेला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण तिथं होणाऱ्या चुकीच्या गोष्टींपासून तो लांब राहिला की नाही माझ्या आईचं इथे ऑब्झर्वेशन आहे किंवा इथं केलेली एकही चूक आपल्याला महागात पडू शकते, आईला कळू शकतं. त्यासाठी मी म्हणेन की जेंटल जर तुम्ही पॅरेंटिंग करत असाल तर यू डू स्मार्ट पॅरेंटिंग. स्मार्टफोन सारखं आई वडील जर स्मार्ट झाले, आणि मी तर म्हणेन असं काही नाही की शिकलेले स्मार्ट असतात, अगदी अडाणी असणारे पण स्मार्ट पॅरेंटिंग करू शकतात. अगदीच त्याला काही ह्याची गरजच नाही की ह्याला फार नॉलेज आहे, उच्च शिक्षित बॅकग्राऊंड आहे म्हणून, अजिबात नाही. तुम्ही स्मार्ट वाईट काय आणि चांगलं काय एवढं तर कळतं सगळ्यांना. बरोबर, प्रत्येकाला कळतं. स्मार्ट पॅरेंटिंग करा, डेफिनेटली तुमचा मुलगा त्याला हव्या असणाऱ्या गोलपर्यंत निश्चित जाऊ शकतो. तो ही गोष्ट लोकांना आता चांगल्यापैकी माहिती, आणि तुमचा जो अनुभव तुम्ही सांगितला ना हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. स्मार्टनेस कसं की तुम्ही तुमच्या काय म्हणतात त्याला, तुमच्या व्यवसायाचा फायदा घेऊन तुम्ही त्या स्मार्ट पद्धतीने त्याला पॅरेंटला सांगितलं की बाबा माझ्या ओळखीचंच आहे. असं तुम्हाला पण सतीशजी, तुम्हाला पण असं काही करता का तुम्ही की जेंटल पॅरेंटिंग मी कधी वापरली किंवा मी खूप जास्तच हार्ड होतो माझ्या मुलीसाठी, असं काही तुमचा अनुभव आहे का? आता सांगायचं तात्पर्य असं की मी मुळात
एक्स डिफेन्स पर्सन आहे बरं. आणि याची जाणीव पूर्ण परिवाराला आहे. असं असल्यामुळे याचा अर्थ नाही की डिफेन्स पर्सनला काय म्हणतो पाझर नसतो. नाही, आम्हा सगळ्यांना तेच तो वाटतं. शिस्तीत तो फार कडक असतो, पण त्याचं मन खूप म्हणजे हळवं असतं आणि तो फक्त बोलताना कडक बोलू शकतो, पण तो असा फक्त दिसताना रागीट असू शकतो, पण त्याचं जे म्हणजे मत आहे, नारळासारखं. ते प्रांजळ नारळासारखं आणि सत्य, बर त्यानुसार ती जाणीव मुलांना आधीच असते. बर आता तुम्ही तो प्रश्न विचारला म्हणून मी काय म्हणतो, मला आलेला अनुभव मी सांगू शकतो, दुसऱ्याबद्दल मला सांगता नाही येणार, पण आमचं फॅमिली बॅकग्राऊंड असं असल्यामुळे मुलांना ती जाणीव आहे. पण तरी मला शिकायला मिळालं. कसं की मिसेसनं मला हा प्रसंग सांगितला की तुम्ही थोडेफार रागवले तर त्यावेळी ती तुमच्याशी बोलायला येणार नाही, पण माझ्याकडे बाकी सर्व गोष्टी सांगते. म्हणजे पॅरेंट्समधनं आई किंवा वडील दोघांनी एकदम जेंटल म्हणजे नरम वागू नये, एकदम कडक वागू नये, दोघांपैकी एकानं सोडभान करावं असं मला मिसेसनं सांगितलं. अगदी बरोबर. क्या बात आहे. सोडभान केलं तर आपल्याला बरोबर गुड काय म्हणजे काही प्रॉब्लेम येणार आहे का भविष्यात किंवा होणार काय ते लगेच सिग्नल टन कधी वाजतो. तो जेव्हा आपण डिस्कस करतो म्हणजे आपलं बाळ म्हणजे पाल्य जेव्हा क्लासमध्ये असतो तेव्हा आपण तर डिस्कस करतो ना, त्यावर आपण उपाय शोधतो. त्या उपायानं या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात. मला तसं काही प्रॉब्लेम आला नाही, परंतु येण्याआधीच या गोष्टी आम्ही दोघांनी डिस्कस केल्या आणि बॅकग्राऊंडच्या शिस्तीमुळे असं काही झालं नाही. आणि मुळात सांगू का असं का झालं नाही, कारण की आम्ही आईवडील म्हणून जे प्रयत्न करायचो, सांगायचं मत असं आहे की शहरात प्रत्येक जण आता शहरात राहतो, पण आम्ही रुरल फॅमिली जुन्या काळातल्या, आणि माझं आजही रुरल फॅमिली किंवा बॅकग्राऊंड तिकडच्यावर जास्त ट्रस्ट आहे शहरापेक्षा. तर मी मुलांना गावी नेत राहतो. तिकडची मूळ भाषा अहिराणी ती तंतोतंत येते आणि मुळात की आता म्हणतो ना इंटरेस्ट त्याचा काय खाण्यात, मॅडम बोलल्या सहमत आहे. आता तुम्हाला खोटं वाटेल, तिला 6वीपासून स्वयंपाकाची आवड आहे, शहरातली राहणारी, कुठलाही स्वयंपाक बनवायला लावा म्हणून तिला इतका इंटरेस्ट असतो. ती फक्त सांगते पप्पा पावशेर पनीर, पप्पा काय म्हणतं ती मच्छी येते ना सुरमई ती आणा बस. म्हटलं कुणाला खायची, मला खायची. म्हटलं यस. म्हणजे तिथं आवड निर्माण आहे, ती लगेच अवेलेबल करायची. ती काही फार मोठी गोष्ट, ती फार महागडी नाही, पण छोट्या अमाऊंटमध्ये आपण मुलांना खुश करू शकतो आणि आपल्याला जो रिझल्ट आहे खूप चांगला मिळेल. ते डोपामाइन आलं हे सगळं ऐका, अजून त्याच्यातलं आपण असं म्हणू नाही शकत, पण शेवटी ज्या गोष्टी आहेत, आपण 2 वर्ष 11वी 12वी किंवा एखाद्या वेळी रिपीटर कशासाठी येतो, तिथं फार अभ्यास करावाच लागतो. अभ्यास नाही केला तर क्लासला मी तर म्हणतो जाऊच नाही. बरोबर, ज्याला अभ्यास नाही करायचं कशाला जायचं, त्याचा मोबाईलचाही विषय येत नाही. बरोबर आहे की नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायचाही विषय येत नाही. बरोबर. पण जो अभ्यासू मुलगा असतो की आई वडिलांची जी महत्वाकांक्षा असते, उत्कंठता असते, ते टीचर पुढे मांडतात ते. तसं आपण टीचरांकडे दर महिन्याला जावं. आणि उलट जावं हे आता मला बोला वाटतं, पण माझीच मुलगी मला सांगायची सर टीचरांना भेटा. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त अनुभव आमच्या मुलीनं आम्हाला दिले आणि ते टीचरांना भेटायला, आम्ही फक्त टीचरांना भेटायचो. आणि मुळात तुम्हाला सांगू का, हे जे हेलिकॉप्टर पॅरेंटिंग आहे तशातला मी नव्हतो, पण मी रोज क्लासला जायचो. कशाला? सोडायला. आणि मी फक्त दुरून बघायचो काय चाललंय क्लासचं वातावरण आणि सर्वांची टचमध्ये राहायचो. इव्हन तिथला पिऊनही माझा मित्र होता, अनोळखी पण मैत्रीपूर्ण संबंध सर्वांची, काय चाललंय तेही कळतं. आणि आपल्याला जो तिथला फीडबॅक मिळतो ना तो फार महत्वाचा असतो. तसा फीडबॅक म्हणजे मला चुकीचा कधीच मिळाला नाही. तुम्ही निश्चिंत राहा सर म्हणे. कुठले पिऊन लोक, बरोबर, तिथले वॉचमॅन सांगतात खाली जातच नाही तुमचं पाल्य, फक्त तुम्ही तुमचं लक्ष ठेवा अभ्यासाबद्दल, ते आम्ही नाही सांगू शकत. पाल्य खाली नाही जात. तर आपण जेव्हा सरांशी जायचो तर सर फार कलाकार असतात बरं का. सर कलाकार कसे असतात आपल्याला वाटतं सरांचं लक्ष नाही, पण सर 4-5 जे असतात ना, म्हणजे मला नंतर कळलं ते या सक्सेस झाल्यावर सर्व गोष्टी. तर सरांनी सांगितलं तसं नव्हतं सर, आम्ही त्याला बांधिलेत मुलांना काय गोष्टी हव्या, मुलांनी काय केलं पाहिजे. नाही आपण ते विचारणारच आहे. येस ऐका ना सर. तर त्या गोष्टी सर सांगतात. आम्ही आपसातली अशी तयारी करतो, मी आज लूज होतो, मी लक्ष नाही देत 2 दिवस, म्हणजे माझ्याकडनं नाराज होईल तो लगेच ते पाल्ले काय दुसऱ्या सरांकडे, सर नाराज आहेत थोडंसं, मला मदत करा, काय माझं कुठं चुकतंय का, अभ्यासात काही म्हणजे प्रिपरेशन कमी पडते का, ते मॅनेज होतं. म्हणजे हा प्रश्न आता मी करेक्ट टाईम आहे त्यांच्याकडे डायव्हर्ट करायला की मुलं तुमच्याकडे व्यक्त होतात असं दिसतंय. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली. सगळ्या गोष्टी शिक्षकांना सांगणं मुलांना इतकं सोपं केलं आहे तुम्ही, जे मला आत्ता अनुभवायला भेटतं आहे.
हाच प्रश्न पुन्हा तुम्हाला कंटिन्यू करतो मी की जेंटल पॅरेंटिंग आपण म्हणलो किंवा आपण लक्ष देण्याच्या गोष्टी म्हणलो, मुलांना हे तर तुम्हाला सांगितलंच मी की सुसाईडपर्यंत काही जातात, तर तुम्ही नेमकं कसं कंट्रोल करता? आणि यांनी जस्ट सांगितलं ना की शिक्षक कलाकार आहेत काहीतरी एक जादू करतात परंतु ते ह्या ट्रॅपमधून बाहेर काढतात. जेंटल पॅरेंटिंगवर काय सोल्युशन आहे तुमचं? महत्वाचं हे आहे की सर, पॅरेंट्सचं आणि स्टुडंट्सचं कनेक्शन होणं जास्त महत्वाचं आहे. तसंच टीचर आणि स्टुडंटचं कनेक्शन होणं जास्त महत्वाचं आहे. आता कनेक्शन म्हणजे काय, तर थोडंसं सायंटिफिकली सांगतो प्लीज. की आपल्या ब्रेनमध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे वरचा पार्ट ज्याला आपण सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणतो, बरोबर. निओ कॉर्टेक्स म्हणतो, ज्याला आपलं लॉजिकल थिंकिंग, जजमेंट, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी वगैरे असतं. आपली ह्युमॅनिटी तिथेच आहे. आणि जो लोअर पार्ट आहे ज्याला आपण लिम्बिक सिस्टम म्हणतो, ज्यात अमिग्डाला, ज्यात हिपोकॅम्पस आणि फ्यू आणखीन सायंटिफिक टर्म्स आहेत, आपण त्याबद्दल बोलत नाहीये. आणि त्याच्या खालचा रेप्टिलियन ब्रेन आहे, म्हणजे रेप्टाईल मध्ये सुद्धा, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सुद्धा तो होता. बर. आता होतं काय की जेव्हा मला तुम्हाला समजून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला मला समजून घ्यायचं आहे, तेव्हा माझ्या सेरेब्रल कॉर्टेक्सचा ब्लड फ्लो आणि तुमच्या सेरेब्रल कॉर्टेक्सचा ब्लड फ्लो सेम असला पाहिजे. अच्छा, बर. तरच तुमचं लॉजिकल ब्रेन चालेल आणि माझे लॉजिकल ब्रेन चालेल. सिम्पली मध्ये वाईब्स मॅच झाला पाहिजे. हा, ज्याला आपण म्हणू शकतो वाईस मॅच म्हणजे झाली. थोडक्यात समजायचं. थोडक्यात. पण तुम्ही समजून घेता मी काय म्हणतोय. बट जेव्हा मी रागात आहे तेव्हा माझ्या ब्रेनचा ब्लड फ्लो हा सेरेब्रल कॉर्टेक्सला नाहीच, त्या एरियात नाही जिथे मी लॉजिकल थिंकिंग करतोय. करेक्ट. त्या प्रिमेटिव्ह एरियात आहे ज्याला आपण रेप्टिलियन ब्रेन म्हणतो. म्हणजे जेव्हा मी रागात आहे तेव्हा माझं लॉजिकल थिंकिंग थांबलंय. करेक्ट. फॉर एक्झाम्पल, मी गाडी चालवतोय आणि गाडी चालवताना मला कोणीतरी कट मारलं आणि मला राग आला. मी गाडीतून उतरलो, 4 शिव्या घालतोय त्याला आणि परत भांडणं होत आहेत आणि गाडीत बसतोय आणि निघून जातोय. खरंच तुम्हाला 2-4 तासांनी असं वाटतं ना की उगाच आपण बोललो, किंवा 2-3 दिवसांनी वाटतं की काय मूर्खपणा केला. बरोबर. रागात आपले डिसिजन चुकतात. रागात आपल्याला बोललेला आपल्याला पश्चाताप होतो. आता नवरा बायकोचं उदाहरण घेतलं तर आणखीनच महत्वाचं होईल. रागात बायको आपल्याला बोलते किंवा मी बायकोला बोललो आणि नंतर मग जाणवतं की जास्तच बोललो, जाऊ दे, मी रागात होतो म्हणून बोललो. बरोबर. आता पर्सनल अनुभव नको सांगायला आणि तुमची नको विचारायला. बरोबर. पटकन स्किप करूया. म्हणजे असं का होतं की कारण ब्लड सप्लाय कुठेतरी दुसरीकडे गेला आणि तुमचं लॉजिकल थिंकिंग थांबलं होतं. मुलांना पॅरेंट्स कडून काय अपेक्षित आहे? माकडाचं उदाहरण घ्या. माकडाचं पिल्लू आहे आणि ते थोडं इकडे तिकडे एक्सप्लोर करताय आणि ते घाबरलं की काय करतं? आईकडे येऊन जाऊन कुशीत बसतं. आई त्याला कोचिंग करत नाही ना, बाळा तू आता असं करावं, अजिबात नाही. आपला ब्रेन त्यासाठी बनलेलाच नाही. आपला ब्रेन पॅरेंट्स कडून कोचिंग घ्यायला बनलेला नाही. ओके. आपला ब्रेन पॅरेंट्स कडनं प्रेम अपेक्षित करतो. माया ममता प्रेम अपेक्षित करतो. आणि नेमकं होतं काय माहितीये का, हे काय करतात पॅरेंट, काय करतात रोल स्विच करतात. पॅरेंट कोचिंग स्टार्ट करतात आणि नेमका तिथे गोंधळ होतो. पॅरेंटनी कोचिंग स्टार्ट केली का मुलांचा ब्रेन कन्फ्युज होतो. अरे मी तर प्रेमासाठी आलो, तुम्हाला कोचिंग मिळते, मी प्रेम करू का कोचिंग घेऊ, का प्रेम करू का कोचिंग घेऊ. आणि तुम्ही त्याला रागवायला लागलेत का त्याचा ब्लड फ्लो, त्याला राग येतो मुलाला आणि त्याचा ब्लड फ्लो त्याच्या रेप्टिलियन ब्रेनला जातो. म्हणजे त्याचं लॉजिकल थिंकिंग थांबलं ना रे. आता तुमचं पण लॉजिकल थिंकिंग थांबलंय आणि त्याचं पण लॉजिकल थिंकिंग थांबलंय. म्हणजे तुम्ही पण डायनासोर आणि तो पण डायनासोर आणि एकमेकांना सांगता बाळा तो 5 वाजता उठला पाहिजे, बाळा E=mc². हाऊ इज इट पॉसिबल? करेक्ट. रोल स्विच केल्यामुळे प्रॉब्लेम होतोय. माझं काम माझ्या मुलाला शिकवणं नाही. आता मी तुमच्याशी एवढं बोलतोय का, तुमच्या मुलांना मी समजून सांगतोय, सगळं ऐकतील. माझ्या घरी बॉम्ब आहे. माझ्या घरी माझ्या मुलीला सांगितलं, अरे पप्पा तुम्ही बंद करा राव, ते तुम्ही तेच परत सांगताय. शक्य नाही.
हा रोल स्विच करायलाच माझं काम काय? माझं काम आहे करेक्ट मेंटर शोध. परफेक्ट. माझं काम माझ्या मुलीला स्विमिंग शिकवणं नाही, स्विमिंगचा चांगला कोच शिकवतो. तो शोधणं आणि शिकवणं. आणि आम्हाला नेमका हाच प्रॉब्लेम येतो. हम्म. काही पॅरेंट काय करतात, येतात पैसे देतात आणि ऍडमिशन घेतली आणि रिझल्टच्या दिवशी Product द्या. तो पैसा भरता, प्रोडक्ट द्या. नाही प्रॉडक्ट होणार. द्या. आम्ही कारखान्यात टाकले, प्रॉडक्ट बाहेर नाही लागले. होणार. एवढे पैसे भरले, तुम्ही काय केलं आयुष्यभर, म्हणजे वर्षभर प्रोडक्टला भट्टीत टाकावंच लागेल स्वतः स्वतः तरच व्हावे. ते चांगलं प्रोडक्ट येईल. हा एक टाईपचा पॅरेंट. बरोबर. टाईपचे पॅरेंट. दुसऱ्या टाईपचे पॅरेंट रोज येऊन बसणार आणि रोज विचारणार काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय, किती करतो सारखी मॉनिटर. आणि घरी जाऊन सकाळी 5ला उठलं पाहिजे. 5 वाजता उठल्याशिवाय अभ्यास होत नाही. आमच्या वडिलांनी सांगितलंय, आम्ही जेव्हा लहान होतो आम्ही चड्डी घालून जायचो, आमच्या घरी काहीच नव्हतं, सगळं सुरू होतं. बरोबर. आणि नेमकं अर्ध एक तासाचं भाषण असतं प्रत्येकाच्या घरी आहे बघा, की आम्ही काय केलं होतं आणि तुम्हाला आमच्या वेळेस सगळं काय केलंय. हा. AC रूम आहे तरी तुमच्याकडनं होत नाही. नाही होत. पॅरेंटनी कोचिंग करून होत नाही. पॅरेंटचं काम आहे कोच शोधणं. पॅरेंटचं काम स्विमिंग शिकवणं, नाहीच. पॅरेंटचं काम सायकलिंग शिकवणं, नाहीच. त्यांचं काम आहे की कोच शोधणं. बरोबर. तुम्हाला शिकवणं. आता फॉर एक्झाम्पल माझं आणि बायकोचं रिलेशनशिप आणि तिला गाडी शिकायची आणि म्हटलं ठीक आहे मी तुला गाडी शिकवतो. आता तुम्हाला भाषण देतो पण मीच बघा कशी चूक केली. तुला गाडी शिकवतो. ह्युमन बिंग. तू बस आता, हा तू बस, मी गाडी शिकवतो. हा आता तू ना लेफ्टला घे, हा आता तू क्लच दाब, क्लच दाब, क्लच तू ब्रेक दाब, काय चाललंय, Accelerator येतं. काय चाललंय. आणि मला ती म्हणते तुम्ही ना नुसतं भडकता माझ्यावर आणि तुम्ही लग्नात पण हेच केलं होतं. अरे बाळा त्याला वर्ष झाली, त्याला ते कशाला काढतेस तू. मग माझ्या लक्षात आलं रे चूक तीच झाली ना माझी, का माझं काम आहे प्रेम करणं. भाजी कशी केली एकदम छान बिना मिठाची असते ते. एक्झॅक्टली. आणि येताना 1 किलो कांदे घेऊन येणं हे माझं काम आहे. बरोबर. माझं काम गाडी शिकवणं नाही. आपल्या एक कंपनीला फोन केला, ड्रायव्हर बोलावला, त्यांनी आलं, त्यांनी शिकवलं आणि 8 दिवसात गाडी शिकली. मी गाडी चांगली शिकू शकत नाही का? शिकू शकता. एक्झॅक्टली. पण माझं माझ्या बायकोला गाडी शिकवणं हे योग्य. योग्य नाही. तुमचा रोल स्विच झाला तुम्हाला अडचण येते. म्हणजे ऐकतो सुद्धा माणूस समोरचा. किरण एक्झॅक्टली. करेक्ट. एक्झॅक्टली. आता मी माझ्या मुलीला जे सांगतोय ना ती ते ऐकणार नाही. तीच गोष्ट मॅडम किंवा सतीश सर घेऊन सांगितलंय ना, अरे बापरे यांचा घरात फोटो लावून पूजा होईल आमची. करेक्ट. एवढं. बरोबर. आता यांचे मुलं आम्ही जे सांगितलं ते 100% ऐकणार. आमचं ऐकणार नाहीत. असं झालंय. बरोबर. माझा मेसेज काय आहे, माझा मेसेज हा आहे की पॅरेंट्सनी प्रेम करावं, कोचिंग नाही. पॅरेंटचं काम फक्त प्रेम आणि माया Exactly. किंवा काय म्हणतात त्याला सपोर्ट करणं. सपोर्ट करणे आणि आमच्या संपर्कात राहणे. हा. म्हणजे तिघांचं मिळून आहे ना. बरोबर. पॅरेंट आणि टीचर तिघ मिळून काम करतील. करेक्ट. बरोबर. स्टुडंट आणि पॅरेंट ही इमोशनल क्वेश्चन एकमेकाशी अटॅच. टीचर आणि स्टुडंट हे इंटेलिजंट क्वेश्चन एकमेकांसोबत अटॅच आहे. करेक्ट. ज्या प्रकारे मी शिकवतो त्या प्रकारे ते शिकू शकणार नाही. पॅरेंट आणि टीचर एकमेकांशी इन्फॉर्मेशन अटॅच व्हायला पाहिजे. म्हणजे आम्हाला माहित असावं सरांचं जे म्हणणं होतं एकदम करेक्ट. ती आम्हाला भेटायचे, सांगायचे घरी काय चाललंय, असं चाललंय, असं करते तसं करतंय. आणि मग आम्ही त्या अकॉर्डिंगली त्या हिशोबाने औषध द्यायचे, मेडिसिन. म्हणजे त्या अकॉर्डिंगली आम्ही कधीच त्या मुलाला डायरेक्ट बोललो नाही, पण क्लासमध्ये शिकवताना आम्ही तो पॉईंट बोललो की असं करायला हवं, तसं करायला हवं. त्यांनाही माहित नाही का त्यांच्याबद्दल बोलताय आणि त्यांना हे पण माहित नाही की पप्पांनी आम्हाला सांगितलंय. नाव हे जे बॅलन्स आहे, हे बॅलन्स जर स्ट्रॉंग असेल इट्स व्हेरी इझी. नेमकं प्रॉब्लेम हा होतो की चांगला कोच सापडत नाही. करेक्ट. इश्यू काय आहे, चांगला कोच सापडत नाही. आणि कोच जर चांगला सापडला तर तो हळूहळू कमर्शियल होतो आणि तो कमर्शियल झाला तर कोचिंग बंद होतं. सर मला एक बोलायचं याविषयी. चुकीचं बोलतोय. अगदी बरोबर. अगदी बरोबर. ह्याच्यात मला पण एक सांगायचंय, जसं सर म्हणाले तसं की कितीही असेल म्हणजे तो स्वतः शिक्षक आहे, जे सरांनी सांगितलं ते अगदी करेक्ट आहे. हे सर्वसामान्यांचं म्हणजे जसं एक माणूस जेव्हा बनतो सगळे पार्ट सेम असतात, त्याचे डोळे, नाक, ब्रेन सगळ्या गोष्टी सेम आहेत,
तसंच ही गोष्ट पण तितकीच सेम आहे की तुम्हाला घरातल्या लोकांचं तुम्ही ऐकत नसाल पण शिक्षकांचं नक्की ऐकता. बरोबर. मी माझं एक उदाहरण देते. मी लहान असताना 11वीत होते मी आणि शहरातनं गावाकडे आम्ही आलो होतो. मला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं होतं किंवा मला DSP व्हायचं होतं. म्हणजे मला थोडंसं काय म्हणतात पहिल्यापासून असं डॅशिंग राहिला. मग 7वीत असताना शूरबालक पुरस्कार मिळाला वगैरे. तर एक वेगळं वडिलांची त्यावेळेस बुलेट होती. म्हणजे आज वय वर्ष 80ला पण माझे वडील बुलेट चालवत आहेत. ती गोष्ट वेगळी आहे, तो फिटनेस वेगळा आहे. पण तेव्हा असं वाटायचं आपल्याला असं सगळं करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी. आणि ते सगळं करण्यात नंतर 10वीला जरा मार्क कमी पडले. माझे 3 मोठे बहीण भाऊ त्या सातारा जिल्ह्यात केंद्रात पहिले आले. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग 11वीत गेल्यानंतर मी स्पोर्ट्समध्ये मला स्पोर्ट्स आवडायचं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर 11वीला बाहेर तिकडे स्पोर्ट्स चालू होता पण आता 11वी 12वीला गेलोय, अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला खेळायचं नाहीये हे बघून वर्गात पेपर चालू आहे पण माझं लक्ष तिकडे स्पोर्ट्समध्ये की ते काय करतायत, पेपर लिहायचा आहे. हा मग सरांना विचारलं 20 पैकी म्हणजे छोटी युनिट टेस्ट आहे 20 पैकी 5 पडले तर आपण पास आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. 5 मार्काचं लिहिलं आणि उठून ते स्पोर्ट्स बघायला गेले. जेव्हा आमचं जे काही मार्क्स कळाले तेव्हा मार्क कळाल्यानंतर शिक्षकांनी असा गोल केला त्याच्यासमोर आणि सांगितलं सही घेऊन ये. मग घरी नेल्यावर प्रगती पुस्तक वडिलांनी बघितलं. वडिलांनी बघितल्यावरती वडिलांनी त्याच्यावर सही काही केली नाही आणि माझ्या त्या शिक्षकांना सांगितलं, जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं मी जर तिला रागवलो बोललो काय जर झालं तर ती तेवढा परिणाम होणार नाही पण माझ्या मुलीला तुम्ही सगळ्या वर्गात उभं राहून तिला विचारलं की तुला कमी मार्क का पडलेत तर नक्की तिच्यावर परिणाम होईल आणि ती अभ्यासात मनापासून करायला सुरुवात होईल. कारण तुम्ही सांगितलं तर त्याच्यावर जास्त परिणाम होईल मी सांगण्यापेक्षा. त्यामुळे मी प्रगती पुस्तकावर सही केलेली नाही. तुम्ही तिला उद्या विचारा प्रगती पुस्तक आणलं का, सही आणली का. मग दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावरती माझे ते बॉटनीचे सर होते. म्हणजे त्यावेळेस बॉटनी झुलॉजी जे काही वेगळं होतं तर ते सर त्यांनी मला भर वर्गात उभं केलं. त्यांनी मला आधी सांगितलं की ही तीच मुलगी आहे जिच्या भावाला 97% पडले, ही तीच मुलगी आहे जिच्या बहिणीला 96% ही पडले, ही तीच मुलगी आहे जिच्या बहिणीला 95%. अशा स्कॉलर म्हणजे विद्यार्थ्यांची ही बहीण आहे आणि हिला बघा एवढेच मार्क पडले आणि आता प्रगती पुस्तक पण आणलेलं नाहीये. मग सगळ्यांसमोर ज्यावेळेस त्यांनी माझा वर्गात अपमान केला त्यावेळेस मी ठरवलं नाही सारिका तुला अभ्यास करायचा आहे आणि स्पेशली या सरांच्या विषयाचा तर करायचा. इतकं की झोपता उठता बॉटनी झू की 11वीला मला 100 पैकी 99 मार्क पडले त्या विषयात. का तर डोकं सटकवलं होतं त्यांनी ना म्हणून. म्हणजे मी हे म्हणेन की घरी जर माझ्या वडिलांनी रागवलं असतं तर कदाचित मी अभ्यास केला नसता. पण मी एक स्वतः अशी एक विद्यार्थिनी आहे की आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी जे घडले त्यात 50% वाटा माझ्या शिक्षकांचा आहे. एखादं वांड पोरग जर तुम्हाला सुधरवायचंय आणि त्याला चांगल्या करिअरला पाठवायचंय तर त्यासाठी शिक्षकांची मदत घेणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे पालक सांगतातच. म्हणजे जे माझं DSP होण्याचं स्वप्न होतं माझ्या वडिलांनी मला बुलेटवर घेऊन गेले त्यावेळेस आमच्या इथली DSP मीरा बोरवणकर त्या होत्या. त्या एकाला खूप मारत होत्या. मला असं वाटलं अरे बापरे हे किती मारतायत कसे. मग मनात असं वेदना आल्या की नाही आपण असं मारू नाही शकत कोणाला. म्हणजे आपले आईवडील सांगतात ते बरोबर आहे की हे तुझं नाहीये, तुझं ब्लड नाहीये हे करणं. तेव्हा मनोमन पटलं की मी DSP नाही होऊ शकत. जेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू रस्त्यावर मेलेलं कुत्रं सुद्धा बाजूला करते आणि मग शाळेत जाते, शाळेत उशीर झाला तर शिक्षकांचा मार खाते, म्हणजे तू त्यासाठी बनलेली नाहीये पण सेवाभाव तुझ्यात आहे म्हणजे तू डॉक्टर होऊ शकते, चांगली डॉक्टर होऊ शकते. म्हणजे एक माणुसकी असलेली जर तू डॉक्टर घडलीस तर नक्कीच पुढे समाजाचं पण त्यात कल्याण आहे आणि तुला पण त्यात बरं वाटणार आहे, आम्हालाही बरं वाटणार आहे. आणि हे खरं होतं. हे मला जेव्हा मी डॉक्टर झाले तेव्हा मला कळालं की माझ्या पालकांनी मला खूप चांगलं ओळखलं होतं आणि मला असे पॅरेंट्स मिळाले म्हणून आज मी इथंपर्यंत आहे. तुम्हाला तुमच्या पॅरेंटने प्रेशर दिलं नाही? कधीच प्रेशर दिलं नाही. पण काही पॅरेंट्स खूप प्रेशराईज करतात. ह्याने ॲक्च्युली काय परिणाम होऊ शकतात ह्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. पॅरेंट्स ॲक्च्युली मुलांना जे प्रेशर देतात हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे त्या मुलाला त्याच्या डेव्हलपमेंटसाठी काहीतरी चांगली गोष्ट व्हायला पाहिजे यासाठी स्मूथली त्यांनी सांगितलं पाहिजे ना की ते प्रेशर देऊन.
पण बऱ्याच वेळेला असं होतं की मुलाला प्रेशर देत ते स्वतःच इतके प्रेशरमध्ये येतात, मुलगा डिप्रेशनमध्ये जातो, पॅरेंट्स पण डिप्रेशनमध्ये जातात आणि त्यातनं जे काही त्यांचं बॉन्डिंग खराब झालं तर ते सगळं खराब होतं. अशा वेळेस मी सजेस्ट करेन की त्या पालकांनी सरळ मेंटॉरकडे जावं, त्याच्या क्लासमध्ये जे त्याचे मेंटॉर आहेत त्यांच्याकडे जावं, त्यांच्याशी डिस्कस करावं की हा मुद्दा आहे, हे असं आहे आणि मी त्याला आता समजावून थकले पण तो नाही तिथपर्यंत त्याला कळते, तर प्लीज तुम्ही त्याला समजवा किंवा तुम्ही त्यांना विचारा. कदाचित ज्याचं उत्तर तुमच्याकडे नसतं ते उत्तर मेंटॉरकडे 100% असतं. एक्झॅक्टली. त्यामुळं त्यावेळेस तुम्ही ते कळू पण देऊ नका विद्यार्थ्याला की मी तुझ्या सरांना जाऊन भेटलोय किंवा सांगितलंय. ते सर नकळत तो प्रॉब्लेम इतका इझिली सोडवून देतील की तुम्ही विचारही करू शकत नाही. उदाहरणार्थ, बिईंग अ डॉक्टर, बिईंग अ चाइल्ड काउन्सिलर, मला माझ्या मुलाचे जे पण प्रॉब्लेम कुठे अडकल्यासारखं वाटायचे तर मी संघर्ष सरांना, कृष्णा सरांना जाऊन भेटायचे आणि त्यांना सांगायचे सर मुलाला सांगू नका मी भेटली म्हणून, आणि त्याचा जो प्रॉब्लेम आहे जो मला सॉल्व्ह होत नाहीये तो मी त्यांना सांगायचे. ते वर्गात बोलता बोलता सहज बोलून जायचे आणि घरी आल्यावर मी फक्त मुलाचे एक्सप्रेशन चेक करायचे की सरांनी सांगितलंय का आज काहीतरी हे चेंज आहे, म्हणजे चुकीत सुधारणा होते, म्हणजे कुठेतरी सरांनी सांगितलेले बदल दिसतोय. त्यासाठी तुम्ही शिक्षकांना किंवा त्यांच्या मेंटॉरला भेटणं गरजेचं आहे. मग आपल्याला कळतं की होतंय का, आणि तो फीडबॅक पण देणं गरजेचं आहे शिक्षकांना. हो मी सांगितलं होतं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ज्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येतो त्यावेळेस तुम्ही शिक्षकांना भेटणं गरजेचं आहे, तर नक्कीच त्याच्यामध्ये बदल होतो आणि पॉझिटिव्ह बदल होतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पण जे पॅरेंट्स मुलांना प्रेशर देतात हे अतिशय चुकीचं आहे. मग मला असं वाटतं की दिलेल्या प्रेशरमुळं ती मुलांना जे काही करायचंय ते करूच शकत नाहीत आणि त्याचा बॅड इम्पॅक्ट मुलांवरती होऊ शकतो. आणि ते हटकून ती गोष्ट लगेच मुलं बोलून मोकळे येतात. तुम्हाला काय कळते, तुमच्या वेळेस होतं का एवढं प्रेशर, तुम्ही नका सांगू मला, जा. तोंडावर नाही बोलले तर आतमध्ये रिॲक्ट होतात. नक्की. आणि ती गोष्ट तिथंच स्टॉप होते पण त्याचं आउटकम निघत नाही. त्यामुळं पॅरेंट्सनी न प्रेशर देता मुलांचं पॅरेंटिंग करावं असं मला वाटतं. म्हणजे याचे परिणाम काय होऊ शकतात हे तर आपल्याला कळलं. आता मला उपायासाठी तुमच्याकडे यायचं आहे की याच्यावर काय उपाय करू शकतो आपण? उपायाकडे वळण्यापेक्षा आपण हे समजू की होतं का. पॅरेंटने प्रेशर देणं चुकीचं आहे. जसं आता डिस्कशन झालं असं वाटतं तर चुकीचंच आहे. पण ते होतं का. या पृथ्वीवर सगळ्यात जास्त प्रेम आपल्याला कोण करतं? आई, पप्पा, पॅरेंट. त्यांना प्रेशर होईल. ऍक्च्युली पॅरेंट प्रेशर मध्ये, करेक्ट पॅरेंट प्रेशर मध्ये, त्यामुळे ते प्रेशर देत आहेत. आणि प्रेशर का देत आहेत पॅरेंट? एकतर इन्व्हेस्टमेंट हाय आहे, ती पैशाची असो का वेळेची असो, मनी और टाइम वाईज इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी हाय. बरोबर. फ्युचर इज अनसर्टन. आता होतंय की नाही होत ऍडमिशन, फ्युचरचं काय, सिलेक्शनचं काय, पुढच्या लग्नाचं काय, स्टॅबिलिटीचं, फ्युचर इज अनसर्टन. थर्ड इज वी हॅव कनेक्टेड द चाइल्ड्स करिअर टू आर प्रेस्टिज. वा, बरोबर. मुलांनी चांगलं केलं म्हणजे माझी प्रेस्टीज आहे, बरोबर. मुलांनी चांगलं नाही केलं तर माझी प्रेस्टीज डाऊन होणार. मावशी फोन करून बोर्ड आला विचारते तुम्हाला किती मार्क आले मुलाला. त्याचं प्रेशर जास्त आहे. कारण सोशल प्रेशर, या 3 गोष्टीमुळे पॅरेंट स्वतःच खूप प्रेशर मध्ये आहे. बरोबर. यांनी चांगलं नाही केलं ना तर माझं इन्सल्ट. खरंय. दॅट्स वाय पॅरेंट्स आर व्हेरी प्रेशराइज्ड. मग उपाय काय? प्रेशर देऊ नये का? नाही, असं नाही. मग कसं करावं काम? त्याला तुम्हाला हे बघावं लागेल आधी का तुम्ही जर प्रेशरमध्ये असाल तर मुलं प्रेशरमध्ये येतात. याला थोडं सायंटिफिकली सांगू का? याला आपण म्हणतो इमोशनल कॉन्टॅजिन. म्हणजे इमोशन्स आर कॉन्टेजियस. इमोशन्स कॉन्टेजियस म्हणजे कशामुळे होतं माहिती आहे का? की इमेजिन करा की आता मी तुमच्याशी बोलताना माझे असे हातपाय कापतात आणि मी थोडासा अनकम्फर्टेबल आहे. तुम्हाला कसं कळेल की मी अनकम्फर्टेबल आहे? बॉडी बिहेवियर, बॉडी लँग्वेज मधनं. पण तुम्हाला कसं कळालं की ही बॉडी लँग्वेज अनकम्फर्टेबलची आहे? कसं कळालं? कनेक्टिव्हिटी मूडमुळे वाटलं असेल.
पण कसं वाटतं की एक्झॅक्ट आपल्याला कसं कळतं की समोरचा कोणत्या मूडमध्ये आहे? कारण कधी ना कधी आपण त्या मूडमध्ये होतो. करेक्ट. बिलकुल. येस बरोबर? करेक्ट. कधी कधी तुम्ही खोटं बोलताय आणि मला माहित पडतंय खोटं बोलताय, पण मी म्हणत नाही. कारण आपल्याला माहिती आहे, आपण बरोबर. टीचरला आलं सर्व कळतं. मी खोटं बोलतोय, तुम्हाला कळतं की खोटं बोलताय हा, पण तुम्ही बोलत नाही का? कारण तुम्ही पण केव्हा नाही केव्हा खोटे बोलताना तसेच ह्याच पद्धतीने पद्धतीने हा, बोलतो. बरोबर. याला सायंटिफिकली एक्सप्लेन करायचं झालं, याला म्हणतात मिरर न्यूरॉन्स. ओके ओके. मिरर न्यूरॉन्स मध्ये मला ऑलरेडी कळतं माझ्या न्यूरॉन्स मध्ये मिरर इमेज तयार झाली आहे जे मी करणार आहे त्याची. फॉर एक्झाम्पल इथे कधी चाललंय आणि मी याला हात लावला आणि असा हात काढला, तुम्हाला लक्षात आलं की याने हात काढला म्हणजे चटका लागला. का? कारण तुम्हाला जेव्हा चटका लागला होता तेव्हा तुम्ही हात दूर गेला. तुमच्या मिरर न्यूरॉननी ती इमेज क्रिएट केली की याला चटका लागला असेल. बरोबर. करेक्ट. मी एन्झायटी मध्ये असेल ना घरी, मी स्ट्रेस मध्ये असेल ना घरी, मुलं स्ट्रेस मध्ये जातात ऑटोमॅटिक. करेक्ट. आणखी डिटेल मध्ये मी सायंटिफिकली एक्सप्लेन करत नाही, वरून समजतं. वरून तुम्हाला मी एवढंच सांगतो, कॉन्टॅजियस आहे कोविड सारखं, कॉन्टेजियस आहे कोल्ड सारखं, सर्दी सारखं, व्हायरस सारखं. तुम्ही एन्झायटी मध्ये आहे, तुम्ही प्रेशर मध्ये आहे, मुलं प्रेशर मध्ये जातात. करेक्ट. आता त्याचा नेक्स्ट परिणाम मुलांच्या बॉडीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये सुद्धा मुलांच्या बॉडीमध्ये स्ट्रेस वाढला की कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन इन्क्रीज होतो. ओके. आणि कॉर्टिसॉल नावाच्या हार्मोनचं काम आहे सर्व्हाइव्ह करणं. सर्व्हायव्हल साठी ते आपल्याला प्रेरित करतात. आपण मेमरायझेशन साठी नाही बनलोय, आपण विसरण्यासाठी बनलोय. आपण सगळं लक्षात ठेवलं, किती भांडणं झालेत बायकोसोबत, बरोबर, सगळं लक्षात ठेवलं तर कसं व्हायचं? आपण विसरण्यासाठी बनलोय. येस नो. कॉर्टिसॉलचं काम आहे तुमची मेमरी लॉस करतो. आता बघा कनेक्शन, तुम्ही तुमच्या सोशल प्रेशर मध्ये, बरोबर, तुम्ही टाइम दिलाय, तुम्ही पैसे भरले, मावशीचा फोन येतोय, धमक्याचा फोन येतोय की तुमचा मुलगा करतोय, होतंय की नाही होत. मी प्रेशर मध्ये आहे, मी घरी आलो, मला काही न सांगता मुलाला ते प्रेशर ट्रान्सफर होत आहे, लाईक अ कोविड, लाईक अ इमोशनल कॉन्टेजन. तो स्ट्रेस मध्ये जातोय, त्याचा कॉर्टिसॉल वाढतोय, त्याची मेमरी लूज होतोय, त्यामुळे तो बायोलॉजीचे 4 क्वेश्चन चुकीचे करून येतोय आणि त्याचा अजून प्रेशर येत आहे. कळलं तुम्हाला? त्या लूप मध्येच ट्रॅप होतो. एक्झॅक्टली. हा परिणाम आहे. जर मुलांनी प्रेशर दिलं, पॅरेंट्सनी मुलांना प्रेशर दिलं तर. बरोबर. त्याचे 2-3 उपाय आहेत बघा. नंबर 1, पहिलं पॅरेंटला हे समजायला हवं की आपण कुठल्या प्रेशरमध्ये आहे. अच्छा. वी नीड हेल्प फॉर पॅरेंट फर्स्ट. पॅरेंटला हेल्प करायची गरज आहे का? तुम्ही प्रेशरमध्ये आहेत का ते पहिले चेक करा. तुम्ही तुमच्या मूडनुसार ट्रीट करता मुलांना. अगदी बरोबर. क्या बात. मग मुलं कसे तुमचं ऐकतील? तुमचं त्याची इच्छा आहे तुमच्याशी बोलायची आणि तुम्ही स्क्रोल करताय, आणि तेव्हा तो स्क्रोल करताय तेव्हा आपण म्हणतो की नाही स्क्रोल करू नको, योग्य नाही, चुकीचं आहे तुझं. पहिले पॅरेंटला मदतीची गरज आहे, पहिले पॅरेंटला काउन्सिलिंगची गरज आहे, पहिले पॅरेंटला हे समजायला पाहिजे की तुमची एन्झायटी कशी कमी करायची. बरोबर. देन नेक्स्ट स्टेप इज मुलांना हे समजायला पाहिजे की त्यांचा मूड खराब आहे म्हणजे नेमकं काय. मूड खराब आहे कसं कळेल? आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारतो राईट नाव, जे एक्सरसाइज आम्ही मुलांकडनं करून घेतो आणि इट्स अ डेली प्रॅक्टिस. मुलांना हे रोज लिहिणार वाटते, आपण कॉन्स्टंट, बिलकुल आपण पण डेली लिहायचं वाटतंय ना. आपण डेली लिहायचो, चेक करायचं, यांची साईन व्हायची, आमची साईन व्हायची. नीट जेई अभ्यास खूप इझी आहे हो. मुलांची मूड स्टॅबिलिटी डिफिकल्ट आहे. ओके. मुलांची मूड स्टॅबिलिटी आली का जेई असो, नीट असो, सीईटी असो का सी असो, मूड स्टॅबिलिटी खराब महत्वाचा फॅक्टर आहे सक्सेस पुढे जाण्यासाठी. एक्झॅक्टली. आता आपल्याला काही काम करायचंय, तुम्हाला मला काहीतरी काम करायचं, सगळ्या क्षेत्रासाठी लागू होतं असं काही नाही. एक्झॅक्टली. तुमच्या क्षेत्राला बघा, माझ्या क्षेत्राला बघा, सोपं आहे काही काम करणं. बरोबर. पण माझा मूड काय आणि मी घाबरलोय, कसं शक्य आहे माझं पुढे जाणं? करेक्ट. बरोबर. मग आता त्याचा उपाय काय काढला मी? मुलांना आम्ही कंपल्सरी क्लासमध्ये रोज मूड मीटर लिहायला लावतो. ओके. मूड मीटर. ओके. वन ऑफ द युनिक कन्सेप्ट. मूड मीटर म्हणजे काय? आता तुम्हाला मी तुमचं मूड मीटर विचारतो. पहिल्यांदाच पाहिलं सरांकडनं, माझ्यावर पण पहिल्यांदा अनुभवलं मी. ओके. मुलं जेव्हा लिहायचे किंवा सरांना आम्ही भेटायला यायचो किंवा सरांची जेव्हा आमचं बोलणं व्हायचं की काय सर सांगायचे मूड मीटर आणा पहिले, काय प्रॉब्लेम आहे मुलांना, काय फेस केला प्रॉब्लेम, बरोबर, त्याच्यावर काय सोल्युशन केलं, किंवा मुलाच्या मनात काय रुतलंय त्यामुळे मूल बोलत बी नाही. कधी कधी मूड मीटर लिहेल की नाही याची गॅरंटी नाही, पण कधी अपूर्ण लिहिले पुढे मुद्दा
सरकत नाही, तर का सरकत नाही? अरे जेव्हा वा. दोघांना एकत्र केलं तर सांगायचा मुद्दा असा आहे, मूड मीटर दूर करण्यासाठी पॅरेंट्सनं टीचर्सकडे जाणं महत्वाचं आहे आणि टीचरला दिवसभर कळतं की यांचं मूड मीटर काय आणि कुठं खरं म्हणजे चूक कुठं होते आणि ती कशी सुधारावी हे टीचरला आपल्यापेक्षा म्हणजे पॅरेंट्सपेक्षा टीचरला चांगलं जाणवतं. म्हणून पॅरेंटनं आपण गायडन्स करण्यापेक्षा टीचरनंच गायडन्स करणं महत्वाचं आहे. टीचर्स मीन्स मेंटर, बरोबर. बरोबर. असं माझं मत आहे. बरोबर, कारण मुलांना हेच कळत नाही मूड खराब आहे किंवा मूड चांगला आहे हे सोडून काय हे दोनच बाजू आहे. हे दोनच गोष्टी बघतात मुलं. हम्म. कारण मुलांना स्वतःचाच मूड कळाला नाही तर ते पुढे जात नाही. पुढे गेलं नाही तर त्यांना स्वतःबद्दल इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. तो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आला तर ते डिप्रेशन मध्ये जातात आणि मग पुढचे जे न होणारे मुद्दे आहेत त्याची चेन लागते. मग हे तोडणार कुठे? रूट कॉजला. ओके. रूट कॉज याला आम्ही म्हणतो नेम इट टू टेम इट. ओके. तुम्ही जर त्याला लिहिलं की तुम्हाला काय होतंय तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. अच्छा. नेम इट टू टेम इट. ओके 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 म्हणजे काय ना त्याला मी त्यांना कंपल्सरी की आर यू डिप्रेस्ड राईट नाऊ आर यू हॅपी. ओके. फ्रॉम 0 to 10च्या स्केलमध्ये तुम्ही कुठे आहेत? अच्छा. आता माझं मोटिवेटर मी सांगितलं राईट नाऊ की 0 to 10च्या स्केलमध्ये मी कुठे आहे. इथे घेऊन तर भारी वाटतंय मला. मी 10 वर आहे. Thanks. मस्त गेला तुम्ही एकदम फ्रेश वाटतंय. ओके. 10 वर आहे. 0 to 10 मध्ये मी 10 वर आहे. करेक्ट. सेकंड पॉईंट तो तुम्हाला मुलांना लिहायचं आहे. आता मी म्हणताना तुम्ही पण तुमचे मूड मीटर कुठे आहे ते अनुभव करा. पॅरलली माझ्या डोक्यात पण ते चालू की माझा मूड मीटर काय कुठे आहे. आहे? बरोबर. सेकंड पॉईंट लिहायचा आहे आर यू कन्फ्युज्ड आर यू फोकस्ड. अच्छा. ओके. तुम्ही आता मला विचारलं की मी कन्फ्युज्ड आहे की फोकस्ड आहे. मी आता 7-8 वर आहे. 7-8 वर आहे. मग माझ्या डोक्यात काही प्रश्न चालले त्याचे काही रिझन्स असतील. 7 to 8 च्या आसपास आहे मी. बरोबर तुमचा काहीतरी एक मूड मीटर येईल तुमच्या डोक्यात आहे. आलाच. आर यू डिप्रेस्ड सॉरी आर यू डिस्करेज्ड. तुम्हाला भीती वाटते का? आर यू मोटिवेटेड. ओके. मुलं लिहितात मी 4 वर 2 वर. आता मला जर म्हणाल तुम्ही 10 वर आहे मोटिवेटेड मध्ये. राईट. आर यू नेक्स्ट क्वेश्चन आर यू स्ट्रेस्ड मेंटली और यू आर रिलॅक्स. मस्त रिलॅक्स काय टेन्शन एकदम शांततेने कूल बसलाय बीचवर बसलाय. 0 to 10 मध्ये तुम्ही कुठे आहे? बरोबर. मी आता राईट नाऊ 5-6 वर आहे. बरोबर. मुलांचा एक मुद्दा येतो तुमच्या डोक्यात येईल त्यांच्या डोक्यात काहीतरी एक नंबर येईल. ऑडियन्सच्या पण येईल. ऑडियन्सच्या डोक्यात काहीतरी नंबर चालूच चालूच असेल. नेक्स्ट पॉइंट आर यू फिजिकली एक्झॉस्टेड आर यू एनर्जेटिक. ओके. हा मुद्दा पण महत्वाचा आहे. मुलगा हायली मोटिवेटेड आहे पण त्याचा विटॅमिन डी कमी आहे. हायली मोटिवेटेड आहे पण बी कॉम्प्लेक्स कमी आहे. हायली मोटिवेटेड आहे पण हिमोग्लोबिन कमी आहे. तो मोटिवेटेड खूप आहे पण एक्झॉस्टेड आहे. हाऊ इज इट पॉसिबल की तो चांगला परफॉर्म करेल? मग तो जेव्हा कन्सिस्टंटली लिहितो की मोटिवेटेड 10, 9, 10 आणि एक्झॉस्टेड वर 2-3 15 दिवसात लक्षात येतं आमच्या की अरे यार सर जा बरं त्याचं ब्लड चेक करून बघा काय होतंय. हाऊ टू गेट टू द रूट सोल्युशन आहे मूड मीटर. लास्ट पॉइंट आर यू स्टक इन युअर लाईफ आर यू मेकिंग प्रोग्रेस. माझा नंबर येतोय 9 वर. व्हॉट एव्हर जे चाललंय आपलं युरोजी नीट मध्ये. आता आम्ही 3-4 मिनिटं डायरेक्ट आता 9 वर आलो. मला कन्क्लुजन पण बघायचं काय होतंय. ओके. बरोबर. तर मग हे पूर्ण मूड मीटर मुलांना स्टार्टिंगला सवय नसते. आता आपल्याला तुम्हाला आणि मला लिहायला लावलं ते कंटाळा येलो पण त्यांना सवय करणं आहे ना. सवय करणं आहे म्हणजे कसं की ते रॉकेट निघालं जोपर्यंत ग्रॅव्हिटी आहे तोपर्यंत त्रास आहेच आणि एकदा ग्रॅव्हिटी संपली की ते बरोबर रॉकेट स्वतःहून निघून जातं. ब्रश करायची सवय आम्हाला किती त्रास झाला पण आता ब्रश करायची सवय लागली आता सांगायची गरज नाही. करेक्ट. त्यामुळे आम्हाला सवय लावणं मुलांना हे महत्वाचं आहे. वी कॅनॉट शेप अवर फ्युचर. वी कॅन चूज अवर हॅबिट्स. वा. इफ वी चूज अवर हॅबिट्स विल शेप युअर फ्युचर. तर आम्ही डिस्कसच करत नाही की तुम्हाला काय करायचंय. आमच्याकडे प्रोटोकॉल आहे. रोज मूड मीटर लिहा विषय संपला. नाही आणि बॅटची साईड आणि माझी साईड आणि मग बघावं लागतं ना कधी थोडंसं सामदाम दंड पेट थोडंसं रागवून थोडंसं गोड बोलून थोडंसं पॅरेंटला सांगून हळूहळू एकदा का त्यांना सवयली त्यांच्या लक्षात येतं की माझा मूड पुढे चाललाय आणि आमच्याही लक्षात येतं पॅरेंटच्या लक्षात येतं. याला बोलायची गरज नाही. आम्हालाही लक्षात यायचं जेव्हा स्टुडंटला न्यायचो ना आम्ही पाल्याला मूड मीटर मध्ये पण सर इतके म्हणजे मेंटर इतके हुशार की हा मूड मीटर मध्ये जे आपल्याशी बोलतोय
त्या चार्ट लिहिलंय मध्ये का उतरतंय की त्यांनी? नाही, ते जर मॅच होत नसेल तर सरांना नक्की कळतंय की कुठंतरी खोटं बोलणं चालू आहे. फार म्हणजे डीप प्रॉब्लेम आहे. मग सर त्या मुलांना जेव्हा चांगल्या म्हणजे त्यांच्या पद्धतीनं मेंटरशिपनं शिकवायचे ना, लगेच तो मूड स्विंग काय जे मूड मीटर क्लिअर. म्हणजे हा जो तुम्ही मूड मीटरचा जो कन्क्लुजन येतो तो डेली घेता तुम्ही सहसा डेली Correct. कंपल्सरी. कंपल्सरी. It's a daily तर मग and याने compulsory. तुम्हाला क्लिअर आयडिया, ती पालकांना सुद्धा येते क्लिअर आयडिया की मुलाचा मूड काय आहे, आपण कशा पद्धतीने ट्रीट करायला पाहिजे. जे अख्ख्या आपण पॉडकास्टमध्ये आपण जे पॉईंट्स काढले हे कदाचित ह्या मूड मीटरने सॉल्व्ह होत आहेत असं वाटतं मला. आणि मुलांना सुद्धा लक्षात येतं. आणि मुलांनाही लक्षात येतं की माझा आजची कंडिशन काय, आणि तुम्हाला काय म्हणतात त्याला कोचिंग करायला सोपं जातं की नेमकं मी कोणत्या अँगलने याला ट्रीट करू आज. Exactly. सच अमेझिंग आयडिया. म्हणजे ॲक्च्युली सगळ्यांनी करायला पाहिजे. आपल्या आपण ऑडियन्स सगळ्यांनी लिहायला सुरुवात मी कदाचित प्रत्येक पॉडकास्टच्या आधी मी आता मूड मीटर सुरू करतो. ग्रेट नाईस ओके. हां, आता आपण एक जितके आपण प्रॉब्लेम डिस्कस केले त्याचे सोल्युशन बऱ्यापैकी डिस्क्रिप्टिव्ह मोडमध्ये दिले. आता मी वन लायनरमध्ये मला तुमच्या दोघांकडून एक्सपेक्ट आहे की आपण जे प्रॉब्लेम्स डिस्कस केले, जेणेकरून जेंटल पॅरेंटिंग असू द्या किंवा पॅरेंट्सचं प्रेशर असू द्या वगैरे, ह्यांचं एक फेड आउट करताना सगळ्यात शेवटी सारांश काय निघायचा ह्या पूर्ण पॉडकास्टचा. आणि कोचिंग किती इम्पॉर्टंट आहे, ट्रेनर किती इम्पॉर्टंट आहे, परफेक्ट टीचर किती इम्पॉर्टंट आहे, ह्या अँगलनी सांगा. आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय, तुम्ही ज्या अमरेल्याच्या अंतर्गत काम करताय, हाऊ इट्स डिफरंट दॅन अदर, हे पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. Why coaching is so important? Why coach is so important? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बेसिकली. सो बेसिकली तुम्ही वन लाईनर सांगितले, मला टू लाईनर सांगायचे. पहिली जी लाईन आहे ती त्या जेंटल पॅरेंटिंगसाठी आहे किंवा त्या गोष्टींसाठी आहे जिथे आपण म्हणतोय की पॅरेंट नक्की मुलांना कसं हँडल करावं, त्यांच्यासाठी काय करावं आणि काय नाही करावं. तर आमचे एक सहकारी शिक्षक आहेत, त्यांनी एक मध्ये स्पीच दिलं होतं. आणि नॉर्मली टीचरला किंवा प्रत्येक व्यक्तीला हॅबिट असते की समोरचं एखादं काही चांगलं सेंटेन्स बोलत असेल तर ते नेहमी आम्ही रुजून घेतो आमच्यामध्ये की आम्हाला वाटतं की ह्याचा इम्पॅक्ट खूप चांगला जाईल. तर त्या टीचरची एक लाईन होती की प्रेम करा, लाड करू नका. अगदी बरोबर. वा. बरोबर. क्या बात. इम्पॉर्टंट लाईन आहे की पालकांनी प्रेम करा, लाड करू नका. लाड करा म्हणजे प्रत्येक गोष्ट नाही ऐकायची त्याची, पण जी आवश्यक आहे तसं जसं मगासपासून हे लोक सांगतात की ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांना आपल्याला पुरवल्याच पाहिजेत. पण या सगळ्या सिनारिओमध्ये पालकांना आणि टीचरला एक रोल प्ले करायचा आहे, एका नाटकासारखा एक नाटकीय रूपांतर क्रिएट करायचं. जसं आता मॅमनी सरांनी खूप छान उदाहरणं दिली की आम्ही मुलांना न सांगता ऑफिसमध्ये यायचो, क्लासरूममध्ये यायचो, टीचरांना सांगायचो की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि तुम्ही ते सॉल्व्ह करून द्या. आणि टीचर त्याला एक इनडायरेक्ट क्लासरूममध्ये रिप्रेझेंट करत होता की बाबा हा प्रॉब्लेम असा आहे आणि ह्याला आपण अशा प्रकारे टॅकल केलं पाहिजे आणि ते एक परफेक्ट सोल्युशन आहे आजच्या ह्या कंडिशनला. सो ते नाटकीय रूपांतर झालं ना एक प्रकारे की आम्हाला माहिती इथे काय चाललंय पण आम्ही त्याला असे रिप्रेझेंट करतो की आम्हाला ते माहित नाही. ग्रेट 100% खरं. मग आता हे असं प्रत्येक ठिकाणी होत नाही, पण आता इथे युरोजी युनिटमध्ये आम्ही हे मेंटेन करायचा प्रयत्न केला. आणि प्रत्येक टीचर जेव्हा आपल्याशी ह्या सगळ्या संबंधांमध्ये जुडत आहेत तर आम्ही त्यांना ट्रेनिंग पण तशीच देतोय. समजा एखादा नवीन टीचर आपल्याकडे जॉईन झाला तर आता सर सिनियर आहेत, अजून काही व्यक्ती आपल्याकडे सिनियर आहेत, तर ते त्या टीचरांना सांगतात की बाबा तुम्हाला हे असं पुढे कॅरी फॉरवर्ड करायचंय. जेणेकरून काय होतं की जर बाबा संख्या मोठी असेल तर आपण प्रत्येक स्टुडंटकडे रीच होऊ शकत नाही ना एक इंडिव्हिज्युअल टीचर म्हणून आम्ही एक मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. आणि त्या मेंटरशिपचं स्लोगनच आहे किंवा आता आपण जे काही आता एवढ्या सगळ्या चर्चेमध्ये आपण बोललो, आपल्याला 3 इम्पॉर्टंट वर्ड आले. बघा तुम्ही पण बघा ते. सर्वात पहिला आपल्याला वर्ड आला कनेक्शन. करेक्ट. किंवा फॅमिलीचं मुलांबरोबर असणारं कनेक्शन, टीचरचं मुलांबरोबर असणारं कनेक्शन. कनेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरा आपल्याला इम्पॉर्टंट वर्ड आला की बाबा असं डायरेक्ट हॅमरिंग करून चालणार नाही, डायरेक्ट करणं गरजेचं आहे. प्रेशर क्रिएट करून चालणार नाही, आपल्याला नाटकीय रूपांतर करून करायचं. आपण त्याला एक वर्ड घेऊया सुपरविजन. सुपरवाइज करून नाही चालणार पण सुपर इम्पोज करून चालू शकतात गोष्टी. आणि तिसरा वर्ड होता सोल्युशन. जे आहे प्रत्येक प्रॉब्लेमला तुम्ही सोल्युशन बघताय आणि जे एक परफेक्ट सोल्युशन आपण ज्याला म्हणू शकतो विच इज फाइंडिंग अ गुड मेंटर. येस. ज्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. बरोबर. ते भले मार्केटमध्ये रेअर आहेत. तुम्ही त्याला मगाशी जसं म्हटलं असं कमर्शियलाइज अँगल पण आहे, सगळं आहे मान्य आहे, पण स्टील
जर आपल्याला त्यातून काहीतरी बेनिफिट होत असेल आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जर बदल घडत असतील देन इट इज इम्पॉर्टंट. वी मस्ट फाइंड अ गुड मेंटर. Absolutely. आणि तो मगाशी कोणी तुम्ही असू बोलले होते सर, सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, मगाशी तुम्ही बोलले होते की प्रत्येक जण सिलेक्ट होत नाही. प्रत्येकजण सिलेक्ट होत नाही. हम्म. बरोबर ना. आता समजा आपण रेशो जर बघितला तर 100 आउट ऑफ 2% Correct. सध्या Correct. रेशो चालू आहे तेच मार्केटमध्ये. तेच की बाबा एवढी सगळी मुलं अपेअर करतायत, 2% मुलांचं सक्सेसफुल काहीतरी MBBS होत आहे, BMS होत आहे, जेई मध्ये ॲडव्हान्समध्ये सिलेक्शन होतं, IIT मध्ये जात आहेत, कोण NIT मध्ये जात आहे, कोण कुठल्या अजून प्रेस्टिजियस कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेत आहेत. MPSC UPSC करणाऱ्या मुलांमध्ये पण सक्सेस रेशो खूप कमी आहे. CA करणाऱ्या मुलांमध्ये पण सक्सेस रेशो खूप कमी आहे. मग बाकीच्यांचं नक्की काय? बरोबर. बाकीच्यांनी काय करायचं त्यांचं? बरोबर. बाबा ते लोक आपल्या लाईफमध्ये काय करणार? तर युरोमध्ये जे आपल्या सगळ्यांचं विजन आहे, आम्ही जे विजन घेऊन पुढे चाललेलो आहे ते असं आहे की आपल्याला ह्या सगळ्यांना एक दिशा द्यायची आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. आपण रँक नक्कीच काढणार, ऑल इंडिया लेवलचे रँक काढणार, ते काही मुलांचे घडतीलच, पण उरलेल्या मुलांचं पण भवितव्य घडवण्यासाठी आपल्याला त्यांना समजून घेणे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. समजून घेणे म्हणून आपला स्लोगनच असं आहे, मेंटरशिप इज नॉट अबाउट सुपरविजन, इट इज अबाउट कनेक्शन. मग ते कनेक्शन क्रिएट करण्यासाठी आम्ही अशा वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅट्स किंवा वेगवेगळ्या काही उपाययोजना टूल्स आम्ही क्रिएट केलेले आहेत. जसं आता सर सांगतायत ते जी जर्नलिंग आहे, ती जी रायटिंग आहे, ती आम्ही एक डायरीमध्ये लिहून घेतो. त्या डायरीचं नाव आहे डेली डोज डायरी. अच्छा. आणि सरांनी सांगितलेल्या ह्या सगळ्या सरांच्या ज्या आयडिया आहेत त्या आम्ही त्या डायरीमध्ये मुलांना व्यवस्थित लिहून दिलेल्या आहेत आणि त्यातून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतायत मुलांकडून. आणि इथे जेव्हा तो संवाद घडतोय इनडायरेक्टली, बघा पॅरेंट साईन करतोय, पॅरेंटला कळतंय मुलाचा मूड काय, आम्ही साईन करतोय, आम्हाला कळतंय मुलाचा मूड काय, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर आम्हाला त्याचा मूड कळाला तर ज्या आता भयानक घटना घडताय ज्याच्याबद्दल आपण एवढं सगळं आता मगासून बोलतोय, ह्यापासून काही का व्हायना आपण 100पैकी 99 मुलांना तर नक्कीच वाचू शकतो. ऍब्सोल्युटली. नक्कीच वाचू शकतो. आणि आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण त्यांची त्या लेवलला काळजी करणं आवश्यक आहे. हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. मग या सगळ्यांमध्ये सारांश असाच आहे की बाबा प्रेम करा, लाड करू नका, आणि मेंटर एक चांगला शोधा. मेंटर जर त्यांना एक कनेक्शन क्रिएट करून दिलं, तुमच्यामधला आणि मुलामधला जो गॅप आहे जर तो मेंटरनी भरून काढला तर ह्याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. युरो म्हणजे असं एक पॅकेज दिसतंय मला की ज्याच्यामध्ये तुम्हाला मेंटरशिप, सायकोलॉजिकल सपोर्ट, एज्युकेशनल सपोर्ट, रँकर्स कसे डेव्हलप करायचे, आणि शिवाय प्रत्येक जण क्रॅक करत नाही, त्यांची संख्या खूप मोठी असते कधी कधी, पण त्यामध्ये सुद्धा त्यांचाही विचार केला जातो, फ्युचरमध्ये त्यांना डायरेक्शन दिली जाते. हा एक कम्प्लीट पॅकेज युरोमध्ये दिसतोय मला. एवढं सगळं मोटिवेशन का करावं वाटलं, म्हणजे तुम्हाला एवढे एफर्ट्स का टाकावं वाटतात? आता ह्या विषयावरती बरीच चर्चा चालू आहे जगभरात की सिमिलर फ्रिक्वेन्सी नेहमी मॅचअप होते, आणि ते जेव्हा मॅचअप होते तेव्हा रेझोनेट होते, आणि रेझोनन्स जेव्हा क्रिएट होतो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट खूप हायर लेवलला जातो. म्हणजे समजा 2+2=4 असेल तर सिमिलर टाईपच्या फ्रिक्वेन्सी जर एकत्र आल्या तर 2+2=4 नाही होत, तर 2+2=8 होतं. एवढे रेझोनेट करत. तर आता हे जे व्यक्ती बसलेत, तुम्ही बसलेत, तर मला तरी अशी पर्सनली फिलिंग आहे, मी खूप स्पिरिच्युअल गोष्टी फॉलो करतो, मला तरी असं वाटतं की सिमिलर फ्रिक्वेन्सीची लोक सगळी इथे एकत्रित आले. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला तो तिथूनच इनिशिएट होतो की आमच्या डोक्यात ह्या गोष्टी बरेच वर्ष होत्या, पण कधी आम्हाला त्याचं सोल्युशन नाही सापडलं. सोल्युशन कधी सापडतं जेव्हा आपल्याला श्रीकृष्ण सापडतात, एक दिशा देणारा सारथी पाहिजे आपल्याला. तशीच एक व्यक्ती आमच्या आयुष्यात आले, आपल्या युरो कॅम्पसचे डायरेक्टर. त्यांनी या सगळ्या संकल्पना आम्हाला सांगितल्या, आम्हाला पण खूप आवडल्या. कारण स्टुडंट बरोबर जो बॉन्ड क्रिएट आजपर्यंत केला होता आम्ही एवढ्या वर्षांमध्ये, आम्हाला वाटलं हा कुठेतरी कॅरी फॉरवर्ड करायला हा खूप छान पर्याय. कारण आम्हाला या सगळ्या अडचणी खूप फेस झाल्या की बाबा त्या मुलाला मोबाईल ॲडिक्शन कसं दूर करायचं, काय करू आम्ही नक्की, सोल्युशन काय. तर हे असे सगळे पर्याय आपण सगळे समोर बघितले. त्यानंतर चर्चा होत नाहीये पालकांमध्ये, मुलांमध्ये, ह्यासाठी आम्ही क्लास म्हणून काय करू शकतो. आपण शाळा नाही, आपण खूप गव्हर्नमेंट नाही, आपण काही कायदे बदलू नाही शकत, काही नाही करू शकत, किंवा काय त्याच्या घरात रोज नाही जाऊ शकत. मग असं काय करता येईल की बाबा त्या दोघांमधला संवाद वाढेल, ते प्रॉब्लेम आपले डिस्कस करतील. तर ह्या सगळ्या संकल्पनेतनं हा उभा राहिलेला एक आपला युरो कॅम्पस असं आम्ही त्याला म्हणतो. आणि आमचा प्रयत्न असाच चालू आहे की मुलांमध्ये एक हॉलिस्टिक डेव्हलपमेंट कशी, ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी करायची, हा आमचा मेन मोटो आहे याच्या मागचा. मग शिक्षण असणारच आहे, नो डाऊट, पण आम्ही मुलांना वेळ भेटला तर आम्ही त्यांच्याबरोबर खेळतो सुद्धा, क्रिकेट खेळतो, कधी त्यांना आम्ही छोट्या गोष्टी आणून ठेवलेल्या, कॅरम आणून ठेवलेला आहे, चेस आणून ठेवलेला आहे, बॅडमिंटन आणून ठेवलेलं आहे, बास्केटबॉल आहे, फुटबॉल आहे. तर आम्ही त्यांना थोडंसं प्ले टाईम पण दिलेलं आहे 1 hourचं. तर ते 1 hourमध्ये त्यांच्याबरोबर आम्ही खेळसुद्धा खेळतो. जसं मी मगाशी सांगितलं की मूल्य शिक्षण हे झालंच पाहिजे.
त्यासाठी आम्ही वेगवेगळे MPSC UPSC अपियर्ड झालेले, क्लिअर झालेले काही व्यक्ती बोलवतो. ते लोक त्यांना ह्या सगळ्या गोष्टींबद्दल समजवतात, ग्रुप ॲक्टिव्हिटी करवतं, जेणेकरून त्यांचा ग्रुप कॉन्फिडन्स पण चांगला वाढला पाहिजे. कारण सगळं इंडिव्हिज्युअल करून चालणार नाही. उद्या जर मला कुठल्या कंपनीमध्ये काहीतरी चांगला रोल प्ले करायचा तर आय शुड बी अ गुड टीम प्लेअर फर्स्ट, करेक्ट देन आय कॅन बिकम अ मॅनेजर ऑर एनिथिंग. करेक्ट. कॉर्पोरेटमध्ये सिलेबस नाही कामाला येत कधी एक्झॅक्टली. आपलं हे सगळं बेसिक आपण जे आयुष्यामध्ये कामं करतो हे आपल्याला कामाला येतात. मग आम्हाला कुठेतरी ह्या आत्तापासून त्यांच्यामध्ये इनपुट्स द्यायचे आहेत. कारण आता 12वी 11वी 12वी आमच्याबरोबर करतील, आम्ही नर्सरीपासून 12वी पर्यंतचं शिक्षण आता मुलांना करतोय. त्यानंतर पुढचं आयुष्य त्यांना स्वतःच बघायचं आहे. पालक पण जास्त लक्ष देणार नाही आहेत. ते लोक इंजिनिअरिंग मेडिकलला गेल्यावरती किंवा CA करण्याच्या प्रिपरेशनच्या वेळी, लॉ करण्याच्या वेळी, पण ते जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहतील आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज त्यांच्यामध्ये असतील तर नक्कीच आपल्याला एक चांगली दिशा त्यांना पुढे देतात. असा हा एक ओव्हरऑल कॉन्सेप्ट आमच्यामध्ये. आणि परत एकदा तेच की सिमिलर फ्रिक्वेन्सीची लोक सगळे एकत्र येतात. आणि कारण जी लोक आमच्यावर जुळलेत, मी तुम्हाला सांगतो की मला कधीच आयुष्यात मी संघर्ष सरांबरोबर काम करेल. कारण संघर्ष सरांचं नाव एवढं ऐकलेलं की सर असं असतं आणि हे अचानक झाले. हे होणं शक्य नव्हतं. बरोबर सर, म्हणजे मी अशक्य होतं. अशक्य गोष्ट चांगलं केलं तर चांगलं निघणारच. आणि हे ह्यासाठी झालं की ह्या लोकांचे पण विचार त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये, त्यांना पण हीच इच्छा आहे की आम्ही प्रत्येक मुलाला योग्य मार्गदर्शन करणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे. रिझल्ट जर काढणारी टीम आहेच, तुम्ही बघणारच यावर्षी की आपले रिझल्ट नक्कीच आपल्याला आकाशात झळकण्यासारखे असतील. पण त्यानुसार आपल्याला बाकीच्या मुलांना पण व्यवस्थित पुढे घेऊन जायचं आहे आणि सांभाळायचं त्यांना. आम्ही नेहमी सेकंड पॅरेंट म्हणतो. हे फर्स्ट पॅरेंट असतील, सेकंड पॅरेंट म्हणून आमच्या आयुष्यामध्ये तो खूप मोठा रोल आहे आणि आम्हाला तो त्यांच्यासाठी प्ले करायचा आहे. असं एक ओव्हरऑल आमचं ड्रीम आहे. एक मुद्दा यामध्ये ऍड करायचा आहे प्लीज, की युरो, जेव्हा आपण हा ब्रँड नेम ह्याच्या पुढे पण आपल्या कानावरती पडले, युरो JEE NEET, याचं जे विजन आहे ना डायरेक्टरचं, ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे आणि जे आम्हाला खूप पटलं सांगितल्याच्या नंतर, की प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या आयुष्यामध्ये एकदा तरी MPSC किंवा UPSC सारख्या एक्झामची तयारी करावी. पास होईल नाही होईल डिफरंट गेम, ओके डिफरंट गेम, बस त्यांनी करावी. आणि ह्याचं त्यांनी कारण सांगितलं जे खूप पटण्यासारखं होतं. ते कारण असं होतं की जेव्हा आपण आपल्या शाळेच्या जीवनामध्ये पुस्तकं वाचत होतो, आपल्याला वेगवेगळे विषय होते, त्यावेळी आपल्याला एक व्हॅल्यू एज्युकेशन नावाचा मूल्य शिक्षण नावाचा एक खूप इम्पॉर्टंट विषय होता. आणि त्यामध्ये काही असे आपल्याला एक चार्ट होता की हॉनेस्टी, इंटिग्रिटी वगैरे वगैरे असे जे आपले बेसिक व्हॅल्यूज आहेत आपल्या लाईफमधल्या, ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत आयुष्यामध्ये असणे. आणि ह्याच आत्ताच्या जनरेशनमध्ये मिसिंग आहेत, टोटली मिसिंग आहेत. पण तुम्ही कुठल्याही MPSC UPSC प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यामधले जर बदल बघितले आयुष्यामध्ये, की तो कसा वागतो, कसा बोलतो, दुनियादारीकडे बघण्याचा दृष्टिकोन वगैरे सगळं बघण्याचा दृष्टिकोन, आणि त्याच्यामुळेच तर ते अधिकारी घडतात ना पुढे. करेक्ट. अधिकारी घडवणे म्हणजे काय की त्याला बाबा एक ओव्हरऑल जी सोसायटी चालवण्याची जी पद्धत असते, आपली जी काही पद्धत आहे ती माहिती असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळे बेसिक जे गुण आहेत ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. म्हणून आपल्या डायरेक्टरांचं असं मत आहे की MPSC UPSC ची तयारी ग्रॅज्युएशनच्या नंतर होते, पण मुलांच्या आयुष्यामधले बदल हे 10वी नंतर घडतात. 10वी पर्यंत बऱ्यापैकी मुलं रिस्ट्रिक्टेड असतात, 11वी नंतर अचानक फ्रीडम मिळतं. मग इथे कुठेतरी हा सगळा गडबड गोंधळाचा गेम चाललाय 11वी 12वी मध्ये. मग त्यांचं असं म्हणणं आहे युरोमध्ये आपल्याला आता काय इन्कल्केट करायचं आहे की आपण अकॅडमिक्सवरती फुल फोकस करणार. आपले रँक हे येणारच, 100% येणार. पण परत एकदा तोच येतो की टक्के किती आहेत त्याचे, 2 ते 3%, 5% मॅक्सिमम. बाकीच्या 95 मुलांसाठी आपण काय करणार आहे, व्हॅल्यू एज्युकेशन हे त्यांच्या एज्युकेशन सिस्टममध्ये आपण इंटिग्रेट करणार. करेक्ट. त्यासाठी आपण काय करतोय की वेगवेगळ्या प्रकारचे MPSC UPSC करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण आमंत्रित करतोय आणि त्यांचे काही सेशन्स आपण मुलांबरोबर ठेवतो. मग ते मुलांना खूप वेगळ्या मुद्द्यांवरती संभाषण करतात, त्यांच्याबरोबर काही ऍक्टिव्हिटी खेळतात, ग्रुप ऍक्टिव्हिटीज करतात, इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटीज करतात, चर्चा करतात. काही टीचर्स त्यांच्याबरोबर करिअर कुंडली नावाचा कॉन्सेप्ट डिस्कस करतात, ज्याच्यामध्ये तर नक्की तुम्हाला पुढे काय करायचंय काय नाही करायचंय ह्याच्याबद्दल चर्चा होते. आणि ह्यानी काय होतंय की परत एकदा तोच मुद्दा की उरलेल्या मुलांच्या पण आयुष्यामध्ये आपण एक पॉझिटिव्ह काहीतरी गोष्ट ॲडअप करून त्यांना पुढच्या आयुष्यासाठी तयार करून पाठवतो. एवढीच आमची फक्त युरोकडनं अपेक्षा असणार आहे किंवा आमचं ध्येय असणार आहे. या गोलसाठी आम्ही सगळे प्रयत्नशील होतो. आणि डेफिनेटली असे पालक आणि असे टीचर असतील, मेंटर्स असतील, तर डेफिनेटली आम्हाला मॅक्सिमम स्टुडंटला जेवढे आम्ही
ज्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो किंवा जेवढ्या लोकांची सेवा करू शकतो तेवढ्या लोकांना आम्हाला ही सेवा पुरवायची आहे. आणि इथे कमर्शियल अँगल बिलकुल नाही आहे, असला पाहिजे, नाही असं नाही आहे, तो जेवढी गरजेचं आहे तेवढा आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की सोसायटीमध्ये जर ओव्हरऑल चेंज आणायचा असेल तर हा जो मेजर इम्पॅक्ट फॅक्टर आहे 11th आणि 12th, इथे आपल्याला जास्त काम करणे आवश्यक आहे. इथून जर त्याची सुरुवात झाली तर पुढे ती मुलं चांगली घडतील, त्यांना एक चांगली दिशा मिळेल आणि आपल्याला आपल्या देशासाठी पण पुढे चांगले नागरिक बनवून पुढे बिलकुल. पाठवता येईल. हीच फक्त आपल्याला अपेक्षा आहे. मला खूप सगळ्यात चांगली संकल्पना आहे सर खूप युरोकडनं. खूप चांगली, कारण मला सगळ्यात जास्त आवडला पॉईंट कोणता की तुम्ही मूल्य शिक्षण हा विसरलो पण होतो आम्ही विषय. मला होता, आम्ही शिकलोय, पण आता नाही हे पण निदर्शनास आणलं आणि तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करताय, त्या अकॉर्डिंगली पण शिकवताय. म्हणजे एकाच युरोच्या अमरेलाखाली तुम्ही एवढं सगळं करताय आणि तुम्हाला हे तुमचं मोठं खूप क्लिअर आहे. एवढं लक्षात येते मला की डेव्हलप करायचं आहे, ना की फक्त एज्युकेट करायचं आहे. सो खूप चांगली गोष्ट आहे. मूल्य शिक्षणाच्या बेसिसवर तुमचं एम विजन आहे सगळं क्लिअर होतं आहे. आपण खूप डीप डाईव्हमध्ये डिस्कशन केलं आहे. तरीसुद्धा काही पालक असू शकतात की ते गोंधळलेलं, तर नेमकं काय करायचं आहे, तर मला तुम्ही स्पष्ट सांगा की नक्की पालकांनी आता करावं काय. पालकांनी काय करावं, 4-5 मुद्दे आहेत सर. फर्स्ट थिंग, मुलं घरी आल्यानंतर आस्क अबाउट द फिलिंग, नॉट अबाउट द स्टडीज. ओके. किती अभ्यास झाला, काय शिकवलं हे विचारल्यापेक्षा कसं वाटतंय तुम्हाला आज, अच्छा, आज फ्रेश वाटतंय का, आज मूड कसा आहे, याबद्दल डिस्कशन करा. नंबर 1. नंबर 2, मेक युअर होम नो कम्पॅरिझन झोन. असं नाही नो स्मोकिंग झोन, तसा आपलं घर इज नो कम्पॅरिझन झोन. कम्पेअर करायचंच नाही. आणि मी पालकांना उपाय पण देतो. तुम्ही म्हणता ना की घरी त्याला आता बघ 650 आले, तुला तर 500 आले, त्याला आता बघ 720 700 क्रॉस होतोय, तुझं तर क्रॉसच होत नाहीये. कम्पॅरिझन भयंकर त्रास देऊ शकतो. मी पालकांना उपाय देतो. काम करायचं, बायकोनी कम्पॅरिझन सुरू केलं किंवा नवऱ्याने कम्पॅरिझन सुरू केलं ना, तर तुम्ही पण कम्पेअर करायचं. बायकोनी म्हटलं मुलांना की बघ त्याला तर किती छान मार्केट आहे, तुला येत नाही, तुम्ही पण करायचं. बाजूची किती छान दिसत पण कम्पेअर करायचं. म्हणजे मग लक्षात दिलं अरे आपण कम्पेअर करतोय, बघा काय परिणाम होतो तो. किंवा हजबंडनी कम्पेअर करणं सुरू केलं, त्याला कशी काय तुझे बरोबर मार्क केला, तुला काय येत नाही, मग वाईफने विचारायचं. सर घटस्फोटाच्या टिप्स देत नाहीत, फक्त उदाहरण. चांगल्या मेंटरशिपमुळे आमच्या पाल्याला किती मार्क मिळाले तेही सांगा जरा प्लीज. नाही, खूप उत्तम. सो वा. आणि मग हजबंड विचारायचं, हजबंडनी कम्पेअर करायचं तर आठवण द्यायची, शर्माजीने BMW लिहि आहे. ओके. बघा ना, कम्पेअर केल्याबरोबर काय फिलिंग आलं आपल्याला, गुळाने खडे मारणे. एक्झॅक्टली. पण कम्पेअर केला फिलिंग आलं की नाही, मुलांना पण तेच फिलिंग येतं. सो युअर होम इज नो कम्पॅरिझन झोन. सुंदर. अँड इट्स नॉट लाईक यू शुड नॉट सपोर्ट, गिव्ह सायलेंट सपोर्ट. ओके. कसा? तुमचा सपोर्ट मुलांना माहितच नाही पडला पाहिजे की तुम्ही सपोर्ट दिला. जसं सर बोलत होते, तुम्हाला तुमचा सपोर्ट लाऊड नसला पाहिजे. मी सपोर्ट देतो तुला, बोलायची आवश्यकता नाही. तुम्हाला सपोर्ट द्यायचा आहे, होल्ड, थांबा, विचार करा, डिस्कस करा. इमिडिएट सपोर्टची गरज नाही, 2 दिवसांनी देऊ शकता. आणि पॅरेंटला भेटू, टीचरला भेटू शकता, मेंटरला भेटू शकता, बाकीच्या पण गोष्टी आहेत. ऑलवेज गिव्ह सायलेंट सपोर्ट. पण हे असताना पण आपण स्ट्रेसमध्ये असतो, असं नाहीये की आपण स्ट्रेसमध्ये नसतो. प्रत्येक वेळेस माझा मूड चांगलाच असेल याची गॅरंटी नाही. मला कधी भूक लागली असेल, कधी थकलेलो असेल, कधी भांडण झालं असेल, कधी ऑफिसला स्ट्रेस असेल. त्यामुळे आणि अशा वेळेस बऱ्याचदा आपल्याला भयंकर राग येतो, तो आपल्या हातात नाही. मग असे बोललो ब्लड सप्लायचं, त्यामुळे तेव्हा आपलं लॉजिकल ब्रेन काम करत नाही. सो यूज स्ट्रेस ब्रेक मेथड. तुम्हाला त्यावेळेस स्ट्रेस आला, तुम्हाला तुमच्या मुलाचा राग येतोय, तुम्ही ब्रेक घ्या. सायंटिफिकली सांगायचं झालं तर रेप्टिलियन ब्रेनचा ब्लड सप्लाय बंद होऊन परत आपल्या सेरेब्रल कॉर्टेक्सचा ब्रेन सप्लाय स्टार्ट व्हायला मिनिमम 3 तास ते मॅक्झिमम 3 दिवस लागतात. अच्छा. डिपेंडिंग ऑन दी सिच्युएशन. तुम्ही बघा तुम्हाला किती वेळ लागतोय, त्याचा तुम्ही तेवढा ब्रेक घ्या. तुम्ही पहिले शांत व्हा आणि मग सपोर्ट करा. वा. हे काही उपाय. सुंदर. ही जी युरोची कम्प्लीट अम्ब्रेला आहे ना, हे कम्प्लीट पॅकेज आहे ना, हे आमच्या वेळेस नव्हतं, पण आता तुम्ही जे घडवतायत
दिस इज अ व्हेरी करेक्ट वे, कारण तुम्ही युनिक आयडिया आणतायत. मूड मीटर सारखे असू दे, अजून कदाचित तुम्ही किती डेली डोस वगैरे तुम्ही जे बोललात ना, डेली डोस डायरी, म्हणजे ह्या मला आता तुम्ही पॉडकास्टमध्ये सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही, पण तुम्ही ज्या रोज इम्प्लिमेंट करतात ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आता आम्ही अख्खा पॉडकास्ट मी फक्त स्टुडंट म्हणून ऐकत होतो, म्हणजे तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय की मी तुम्हाला माझं पॅरेंट समजत होतो आणि तुम्हाला माझे टीचर समजत होतो, आणि मला हे लक्षात येतं आहे की मी पण काय विचारायला पाहिजे पालकांना, तुम्ही प्रेशरमध्ये आहात का, जसं तुम्ही सांगितलं, किंवा मी काय फील केलं. आज ह्या पॉडकास्टमधून बऱ्याच त्या मुलांना, त्या पालकांना हेल्प होणार आहे की नक्की करेक्ट मेंटर काय असतो, आणि पॅरेंट्सचे जे पॉईंट्स होते ते तुम्ही फार छान पद्धतीने क्लिअर केले. मला आनंद झाला की तुम्ही प्रॅक्टिकल सोल्युशन दिले. भले 95-90% पॅरेंट्सला माहीतच नाही अजून की काय करायचं, त्यासाठी तुम्ही आहातच, परंतु जे 5% पॅरेंट्स जे सुजान म्हणतो आपण त्यांना, त्या अँगलने तुम्ही जे सोल्युशन दिलं त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला. तुम्ही माझ्या पॉडकास्टमध्ये ही गोष्ट बाहेर काढली ह्याचाही मला आनंद झाला. परत एखादा सेशन लोकांच्या ऑडियन्स आणि रिस्पॉन्सवरून बघू, आपण घेऊ नक्कीच. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यासाठी सगळ्यांनी वेळ दिला आणि एवढं अप्रतिम नॉलेज शेअर केलं. नक्कीच लोकांना फायदा होणार आहे. थँक्यू सो मच.